सुस्वागतम. आपल्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत. मी अभ्यागतांना विनंती करतो की त्यांनी आपल्या स्थानावर स्थानापन्न व्हावे. नर्मदे हर. आता इथे बसूनच नर्मदा मैया, 2 ज्योतिर्लिंग आणि रावेरखेडी यांचे दर्शन घेऊयात. यावर्षी पहिल्यांदाच इयत्ता 8वीचे शिबिर राज्याच्या बाहेर गेले होते, त्यामुळे नक्कीच त्यांना भरभरून विविध अनुभव आले असतील. तर आता शुभमदादा व त्यानंतर विद्यार्थ्यांकडून त्यांचे अनुभव ऐकूया. नमस्कार. मगाशी श्रीरामदादांनी निवेदन करताना सुरुवातीला प्रस्तावना करताना 8वीच्या गटाबद्दल एक छोटी अशी माहिती दिली होती की शिबिराच्या निमित्ताने 8वीचा पूर्ण वर्ग आणि आम्ही सगळे अध्यापकांसकट सगळे पूर्ण शिबिरात 90 किलोमीटर चालू शकलो. आणि या 90 किलोमीटरचा प्रवास करत असताना काय काय घडलं असं आमचं खरं तर पूर्ण शिबिर निवेदनामध्ये पुढे तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळेल. पण त्याच्याही आधी मनोगताच्या निमित्ताने मला काही गोष्टी नक्की सांगायला आवडतील, ज्या निवेदनामध्ये नक्की बघायला नाही मिळणार अशा असतील. त्यातला हा प्रवास सगळा करत असताना आम्हाला तिथे ज्या व्यक्ती भेटल्या त्या व्यक्तींमध्ये इतक्या आपुलकीने ते सगळीजणं आमची व्यवस्था करत होते. किंवा कुठेही गेलो, इंदोरला अगदी मी पूर्वतयारीसाठी साधारण शिबिराच्या आधी 1-1.5 महिना म्हणजे गणपती संपल्या लगेच असं इंदोरसाठी गेलेलो होतो. आणि तिथे गेल्यानंतर पूर्वतयारी करून आल्यानंतर असं आमचं एक शिबिर येणार आहे किंवा आधी काही परिचय नसताना मी ज्या व्यक्तींना भेटलो त्यांचे रोजचे फोन किंवा अगदी आज ही आमची व्यवस्था करून झाली आहे बरं का, किंवा मला स्वतःला वैयक्तिक अगदी फोन करायची गरज कधीच पडली नाही, म्हणजे लिटरली कधीच गरज पडली नाही. त्यांच्याकडून डायरेक्ट मला फोन यायचा की तुमची ही व्यवस्था झालेली आहे, तुमच्या जेवणाची सोय अशी इथे झालेली आहे, तुमचा प्रवासाचा भाग हा इथे असा सगळा होणार आहे. आणि हे पाहून किंवा हे त्या सगळ्या लोकांबरोबर वावरताना मला त्यांच्याबद्दल जे काही त्यांनी आमच्या साठी जी काही त्यांनी व्यवस्था केली ते पाहून मी फारच थक्क झालो. अशा सगळ्या माणसांचं म्हणजे अशा प्रेमळ स्वभावाच्या माणसांचं अस्तित्व मला खरं तर त्या मध्य प्रदेशच्या दौऱ्यात आम्हाला जाणवलं. दुसरी एक व्यक्ती म्हणावं लागेल खरं तर, ती म्हणजे भारतीताई ठाकूर, ज्या नर्मदालय संस्थेच्या संस्थापिका आहेत. आणि त्यांनी ती नर्मदालय संस्था ही एका नर्मदेच्या किनारी असलेल्या निमाड नावाच्या गावामध्ये चालू केलेली आहे. लेपा पुनर्वास असा तो त्यांचा सगळा भाग असं म्हणतात. धरणाच्या निमित्ताने गावाचं पूर्ण स्थलांतर झालं आणि त्या पुनर्वासित गावामध्ये त्यांनी त्यांचं काम सुरू केलं होतं. आणि या कामाच्या निमित्ताने एखाद्या ठिकाणी जाऊन, म्हणजे मी त्यांच्याकडनंच वैयक्तिकरित्या अनुभव ऐकायला मला मिळाले त्यांच्याच सांगण्यानुसार, की युवक असताना किंवा युवती असताना म्हणजे साधारण एक 20 ते 30 या वयोगटात असताना त्यांनी नाशिक ते दिल्ली अशी सायकलवारी केलेली होती. वेगवेगळे माउंटेनिंगचे कोर्स केले होते साधारण 80च्या दशकात किंवा 80 आणि 90 या 2 दशकांच्या मधल्या भागात साधारण असं त्यांनी हे सगळं केलेलं होतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी करताना एकमेव महिला त्या सगळ्या गटांमध्ये सहभागी असणारी म्हणजे या भारतीताई ठाकूर. आणि असं सगळी आवड असताना आम्ही कधीतरी त्यांनी परिक्रमा केली आणि त्या परिक्रमेनंतर 2005 नंतर त्यांना असं वाटलं की मला आता या इथल्या लोकांसाठी, इथल्या सगळ्या समाजासाठी मला काम करायला आवडेल. आणि त्यांनी 2010 साली जी संस्था सुरू केली त्या संस्थेमध्ये आम्हाला खरं तर जायला मिळालं होतं. तिथे त्यांनी काम सुरू करताना नुकतंच म्हणजे काम सुरू करत असताना त्यांनी तिथे एकट्या वैयक्तिक गेल्या होत्या. कोणीही नाशिकमधनं त्यांच्या नातेवाईकांबरोबर किंवा असं काही कोणासोबत आलेल्या नव्हत्या. मित्रमैत्रिणी सगळे महाराष्ट्रामधले होते. अशा नवीन ठिकाणी जायचं, तिथल्या लोकांना शिकवायचं, तिथे वेगवेगळ्या शाळा सुरू करायच्या. अशा 12 वर्षात वेगवेगळ्या साधारण 17 शाळा त्यांनी सुरू केलेल्या आहेत. आणि या सगळ्या मुलांबरोबर राहून आत्ता 5-6 महिन्यांपूर्वी त्यांनी संन्यासाश्रमसुद्धा स्वीकारलेला आहे. असं त्यांच्याकडून सुरुवातीला पराक्रम, त्याच्यानंतर त्या लोकांची सेवा तिथल्या, आणि त्याच्यानंतर शेवटचा भाग म्हणून त्या सगळ्यांबरोबर राहत आता मी सर्वस्व या समाजासाठीच दिलेलं आहे असं त्याग, असं केलेलं उदाहरण आम्हाला खरं तर पाहायला मिळालं. अशा प्रकारचं अस्तित्व असू शकतं हे नक्की त्यातलं आम्हाला पाहायला मिळालं. यातनंच थोडं पुढे गेल्यानंतर
पुढे गेल्यानंतर म्हणताना आम्ही मध्य प्रदेशात जेव्हा फिरत होतो तेव्हा मुलांच्या निवेदनामधनं नक्की येईल, एकतर 2 ज्योतिर्लिंगांना आम्ही भेट दिली आणि या ज्योतिर्लिंगांपैकी दोन्ही अर्थात शंकराची मंदिरं, महादेवाची मंदिरं आणि इतकी महादेवाची आम्ही मंदिरं पाहिली आणि त्याच्याच जोडीला अहिल्याबाई होळकरांचा इतिहास पाहायला मिळाला. अहिल्याबाईंनी ज्या देवतेची पूजा केली किंवा ज्या देवतेला साक्षी ठेवून मी आता हे राज्य करते आणि त्यासाठी हे राज्य माझं सुरू ठेवणार आहे इथल्या लोकांसाठी, असं त्यांनी जे नंतरच्या आयुष्यात सांगितलं. हा प्रवास सगळा बघत असताना खरं तर आपण जसा गड किल्ल्यांवर गेल्यानंतर महाराष्ट्रातल्या कुठल्याही वेगवेगळ्या रणीफडकतीसारखी पद्य आपण सगळे एकत्र म्हणल्यानंतर आपल्याला शिवाजी महाराजांचं अस्तित्व जाणवतं. असं ते सगळं म्हणल्यानंतर जोश एकदम पेटून उठतो. तसा म्हणायला थोडं अवघड आहे, पण तरीसुद्धा आम्हाला तिथे नक्की असं वाटलं की ह्या सगळ्या लोकांबरोबर राहून, इतक्या सगळ्या मंदिरांमध्ये राहून, शंकराच्या इतक्या वेगवेगळ्या कथा ऐकून किंवा तिथे घडलेल्या प्रत्यक्ष गोष्टी असं वाटतं की अरे शंकर इथे कुठेतरी येऊन गेले होते, शंकर इथे काहीतरी येऊन करून गेले होते. अशा सगळ्या ठिकाणी गेल्यानंतर शिबिराच्या शेवटी एवढं नक्की मला वाटलं की या सगळ्या भागामध्ये शंकराचं अस्तित्व नक्की आहे आणि हे अस्तित्व जाणवून देणारं एखाद्या देवतेबद्दल असं आमचं खरं तर शिबिर होतं. निवेदनासाठी मी मुलांना विनंती करतो त्यांनी सुरुवात करावी. सविन्दु सिन्धु सुस्खलत्तरङ्ग भङ्ग रञ्जितं विशस्तु पाप जात जातकारि वारि संयुतं दुरान्त दूत कालभूत भीतिहारि वर्मदे त्वदीय पाद पङ्कजं नमामि देवि नर्मदे ब्रह्मलीन दीनमीन दिव्य सम्प्रदायकं कलौ मलौ गभारहारि सर्वतीर्थनायकं सुमत्स गच्छ नक्र चक्र चक्रवाक शर्मदे त्वदीय पाद पङ्कजं नमामि देवि नर्मदे. अरे हाय समेत, आणि हे काय ऐकतोयस तू? अरे नर्मदे हर. अरे मी हे नर्मदाष्टक ऐकतोय. आम्ही जिथे शिबिराला गेलो होतो ना, तिथे सकाळी सकाळी आमच्या कानावर हे मधुर स्वर पडायचे. ते ऐकून आपल्या काकड आरतीचीच आठवण यायची रे. अरे पण असं तुम्ही शिबिराला कुठे गेला होता? आम्ही शिबिराला मध्य प्रदेशात गेलो होतो. अरे मग काय काय केलं? अरे काय सांगू तुला, तिथे आम्ही नर्मदालयात गेलो होतो. तिथलं आमचं आदरातिथ्य फारच छान होतं आणि त्यानंतर आम्ही साक्षात नर्मदा मैयाचं दर्शन घेतलं. तिचा संथ आणि शीतल प्रवाह बघून मन एकदम शांत झालं आणि त्यानंतर आम्ही दोन ज्योतिर्लिंग सुद्धा बघितली. ते बघून तर मनाला खूप प्रसन्न वाटत होतं. अरे अजून सांग की काय काय अनुभवलं शिबिरात? अजून थांब, तुला सगळं सविस्तर ऐकायचंय का? हो. चल मग माझ्यासोबत आणि म्हण नर्मदे हर. नर्मदे हर. आज आम्हाला विशेष उत्सुकता होती ती 13-14 तासांच्या प्रवासाच्या वेळी पद्याभंग म्हणत व त्यानंतर थोडी विश्रांती घेऊन आम्ही दुसऱ्या दिवशी नर्मदालय संस्थेत पोचलो. नर्मदालयाचा भव्य परिसर, तेथील स्वच्छता, शांतता या सर्वांनी आमचे लक्षच वेधून घेतले. त्यानंतर आम्ही नर्मदालय फिरायला गेलो. नर्मदालयमध्ये गोशाळेपासून फॅबलॅबपर्यंत सर्वच सुविधा होत्या. जसं आपल्या शाळेत मातृमंदिर तसं तिथे प्रार्थना भवन होतं. ते फार विशाल व तेथे गेल्यावर फार प्रसन्न वाटत होतं. तेथे गेल्यावर जणू काही सर्व थकवाच गेला. त्यानंतर उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या वेळी तिकडच्या मुलांनी एक सुंदर पद्य सादर केले. एवढं सुंदर पद्य सादर झाल्यानंतर आम्ही भारतीयांशी संवाद साधला.
भारतीताई या खरंच नर्मदेप्रमाणे मातृत्वाचं वर्षाव करणारं एक अद्भुत व्यक्तिमत्व आहे. त्या नाशिक जिल्ह्यात राहत होत्या. नर्मदा मैयाचा महिमा ऐकून त्यांना नर्मदा परिक्रमा करायची वाटली. नर्मदा परिक्रमेच्या काळात त्यांनी 177हून अधिक पक्ष्यांच्या नोंदी केल्या आहे. तसेच त्यांना असे लक्षात आले की 8वीच्या मुलांनाही लिहिता वाचता येत नाही. त्यांच्याबद्दल काहीतरी करायची इच्छा मनात धरून त्यांनी नर्मदालय संस्थेची स्थापना केली. आत्ता नर्मदालय संस्थेच्या एकूण 17 शाखा आहेत व त्या परिसरातील वेगवेगळी मुले तिकडे औपचारिक व अनौपचारिक शिक्षणाचा लाभ घेत आहेत. आज ठरल्याप्रमाणे आम्ही पहाटे 4:30 वाजता उठलो. तिकडचे विद्यार्थी पहाटे 5 वाजता प्रार्थना करतात आणि तीही अगदी एवढीशी विद्यार्थी. अंगावरती शाल घेऊन थंडीत कुडकुडत ती प्रार्थना म्हणण्यास प्रार्थनागृहात जमतात. प्रार्थनागृहाच्या दारासमोर रांगोळी काढलेली होती. प्रार्थनागृह आतून प्रशस्त व प्रसन्न वाटत होते. उजवीकडे स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस व शारदा माता यांच्या मूर्ती होत्या व तसेच देवघरात त्यांची छायाचित्रे देखील होती. उदबत्तीचा सुगंध सर्वत्र पसरलेला होता. ते प्रार्थनेत दररोज भगवद्गीतेचा एक अध्याय व निमाडी म्हणजेच त्यांची मातृभाषा व देशभक्तीपर हिंदी गीतं म्हणत. सकाळी सकाळी त्यांचा मधुर आवाज व त्यात मिसळलेले पेटीचे सूर व तबल्याचे नाद ऐकून आमचा अख्खा दिवस अगदी प्रसन्न गेला. नर्मदालय ते ओंकारेश्वरच्या प्रवासात आम्हाला अनेक भौगोलिक बदल जाणवले. म्हणजे तिथली झाडे जास्त उंच नव्हती. तिथे मिरची, तूर, कापूस, भेंडीसारख्या नगदी पिकांची शेती केली जाते. शेतीजवळच घरं होती. अनेक घरं कच्ची व मोडकी असल्याने तिथली आर्थिक स्थिती बेताची असल्याचे जाणवले. भौगोलिक परिस्थितींचा आढावा घेत घेत आम्ही ओंकारेश्वरला पोहोचलो. त्यानंतर आम्ही ओंकारेश्वर मंदिराच्या दिशेने 12 ज्योतिर्लिंगांनी हे स्तोत्र म्हणत म्हणत निघालो. ओम आकाराच्या पर्वतावरती हे मंदिर आहे, त्यामुळे त्याचे नाव ओंकारेश्वर असे आहे. मंदिरात जास्त गर्दी असल्यामुळे आमचे दर्शन घाईघाईत झाले, परंतु अनेक दिवसांपासूनची इच्छा मात्र पूर्ण झाली. त्यानंतर आम्ही ओंकारेश्वरच्या शेजारी असणारे मंदिर म्हणजेच ममलेश्वर मंदिर येथे दर्शन घेण्यास गेलो. त्यानंतर आम्ही दर्शन घेऊन रावेरखेडीस निघालो. इतिहास कुछ नहीं है, संघर्ष की कहानी, राणा शिवा भगत सिंह और झांसी वाली रानी. कोई भी कायरों का इतिहास क्यों पढ़ेगा, जो लड़ नहीं सकेगा आगे नहीं बढ़ेगा. आपल्या भारताचा इतिहास खूप मोठा आहे, पण या गीतात एक नाव राहते, ते म्हणजे श्रीमंत पहिले बाजीराव पेशवे यांचे. श्रीमंत पहिले बाजीराव पेशवे हे जगाच्या इतिहासातील एकमेव अपराजित योद्धा होते. त्यांनी अवघ्या 39 वर्षात 41 युद्धे लढली व त्या सर्वांमध्ये त्यांनी विजय मिळवला. अशा वीर योद्ध्याच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी आम्ही रावेरखेडी येथे गेलो होतो. रावेरखेडी येथील नर्मदा नदीचे पात्र उथळ आहे, त्यामुळे ती नदी ओलांडणे सहज शक्य होते. तेथे महाराष्ट्रातून माळवा प्रांतात युद्धास जाणाऱ्यांचे पडाव पडत. एकदा बाजीरावांची देखील तेथे छावणी पडली होती. त्या ठिकाणी त्यांना उष्णतेचा आजार झाला व त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अशा वीर योद्ध्याची आठवण ठेवण्यासाठी त्यांनी राणोजी शिंदे यांनी ही समाधी बांधलेली आहे. त्यानंतर आम्ही संत सियाराम बाबा यांच्या आश्रमात गेलो. संत सियाराम बाबा हे त्या ठिकाणचे दीर्घायुषी संत आहेत. त्यांचे वय 124 वर्ष आहे. ते अजूनही संपूर्ण स्वावलंबी आहेत. त्यांनी 12 वर्षे उभे राहून रामायण वाचलेले आहे. अशा थोर ऋषितुल्य व्यक्तिमत्वासमोर आम्ही नतमस्तक झालो व त्यांच्यासमोर आम्ही रामरक्षा देखील म्हटली. सियाराम बाबांचे दर्शन घेऊन आम्ही भारतीतांनी सुरू केलेल्या भट्ट्यांमधील नर्मदालय पाहायला निघालो. वाटेत अंधार होता. शेजारी नर्मदामयी शांत, संथ व अखंडपणे वाहत होती. चंद्राच्या प्रकाशामुळे ती अधिकच शोभून दिसत होती. त्यानंतर आम्हाला नर्मदालयाची वास्तू समोर दिसली. आतून प्रशस्त व देवघरात स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस व शारदा माता यांची छायाचित्रे होती व त्यामागे एक मोठी जागा होती जिथून नर्मदामाई दिसत होती. तेव्हा आम्ही नर्मदामाईचा अथांग, विशाल व नयनरम्य पात्राचा अनुभव घेतला व तिथेच ध्यान केले व मौन संवाद देखील केला व त्यानंतर आम्ही नर्मदालय लेपा येथे परतलो. आज दिवस होता तो म्हणजे परिक्रमेचा अनुभव घेण्याचा. नर्मदालयातून आम्ही सुमारे 6:30 वाजता निघालो. त्यानंतर जाताना जिथे पाहावे तिथे कापूस, तूर, मिरची इत्यादीच पिके दिसून येत होती. जाता जाता समोर उगवता सूर्य, वर निरभ्र आकाश, पशुपक्ष्यांच्या किलबिलाटात रमत गमत आम्ही 10 किलोमीटर अंतर पार केले.
त्यानंतर वेदा नदी व नर्मदा नदी यांच्या संगमावरच्या पुलावर आम्ही नर्मदा परिक्रमा करणाऱ्या परिक्रमावासी यांच्यासोबत संवाद साधला. ते बघा परिक्रमावासी, चला आपण त्यांच्याशी बोलूया. आप कहाँ से आए हो? हम पुणे से आहे. आप कहाँ से आए हो? अरे आम्ही पण पुण्याहूनच आलो आहोत. बरं, पण तुम्ही इथं कसे? आम्ही इथे मातृभूमी परिचय शिबिरासाठी आलेलो आहोत. अच्छा, बरं. आम्ही ज्ञानप्रबोधिनी या शाळेतून आले आहोत. आम्ही इयत्ता 8वीचे विद्यार्थी आहोत. तुम्ही आम्हाला नर्मदा परिक्रमेबद्दल माहिती सांगू शकाल का? हो, का नाही. नर्मदा परिक्रमा ही सगळ्यात पहिले मार्कंडेय ऋषींनी सुरू केली. नर्मदा परिक्रमा करण्याचे काही नियम देखील आहेत, जसे की नर्मदा परिक्रमा करताना पांढरे वस्त्री धारण करावीत, नर्मदा परिक्रमा ही अणवाणी करावी व नर्मदा मैया ही नेहमी आपल्या उजव्या हाताला असतात. नर्मदा मैया ही मैकल पर्वतापासून उगम पावते, म्हणूनच तिला मैकल सुता असंही म्हणतात. नर्मदेचे 2 भाऊ म्हणजेच विंध्याचल आणि सातपुडा हे 2 भाऊ तिचे रक्षण करत आहेत. नर्मदा मैया ही अतिशय पवित्र मानली जाते. गंगा, यमुना या नद्यांमध्ये आपण स्नान केल्यावर पवित्र होतो, पण नर्मदा मैयाला बघितलं तरी आपले पापहरण होते. तुम्ही आम्हाला खूप छान माहिती सांगितली. नर्मदेच्या या पवित्र ठिकाणी आमच्या एका मित्राने नर्मदेची एक आरती बनवण्याचा आरती तयार करण्याचा एक प्रयत्न केला. ते आम्ही तुम्हाला म्हणून दाखवू का? हो हो. त्यानंतर आम्ही परिक्रमेच्या दुसऱ्या टप्प्यास प्रारंभ केला. वाटेत जाताना पशुपक्ष्यांचे आवाज ऐकू येत होते. आमच्यासोबत सायताचे जे विद्यार्थी होते त्यांच्याशी आम्ही संवाद साधत शालिवानला पोहोचलो. शालिवानला पोहोचल्यावरती आम्ही भोजन केले व त्यानंतर महेश्वरला आलो. महेश्वरला अहिल्याबाईंचे व्यापक असे कार्य आम्ही पाहिले. विविध मंदिरे पाहिली. त्यातील उल्लेखनीय मंदिर असे होते ते म्हणजे राजराजेश्वराचे मंदिर. त्या मंदिरात त्रेतायुगापासून अखंड सहस्त्रार्जुन नावाचे दिवे असे 11 दिवे तेवत होते. हे पाहून फार छान वाटले व आश्चर्य देखील वाटले. त्यानंतर आम्ही गावभेटीला गेलो व नंतर तिथल्या ताईंनी मुलींना निमाडी भाषेतील एक गीत शिकवलं. रात्री ललिताताईंचा व्यक्तिपरिचय झाला. ताईंनी आम्हाला त्यांच्या ट्रेकिंग व सायकलिंग या छंदांबाबत सांगितले. आम्हाला असे सुद्धा समजले की ताईंनी गणित या विषयात 2 PhD मिळवल्या आहेत व ताई आता नर्मदालयाच्या अध्यक्ष आहेत व त्या आता नर्मदालयात गणित हा विषय शिकवतात.
आज दिवस होता तो नर्मदालयाकडून निरोप घेऊन जाण्याचा. खरं तर आम्ही तेथील वातावरणात इतके रमलो होतो की पावले पुढे सरकतच नव्हती, पण इंदोरला जाण्याचीही तितकीच उत्सुकता लागून होती. आम्ही आमचा इंदोरचा प्रवास सुरू केला आणि जाता जाता मंडलेश्वर आणि गुप्तेश्वर येथेही गेलो. मंडल मिश्रा व शंकराचार्यांचा वादविवाद झाला होता, त्यामुळे तेथील ठिकाणाला नाव मंडलेश्वर असे पडले. मंडलेश्वराचे दर्शन झाल्यानंतर आम्ही गुप्तेश्वराचेही दर्शन घेतले. आतापर्यंत पाहिलेले सर्व शिवलिंगांचे अस्तित्व आम्हाला गुप्तेश्वर या ठिकाणी जाणवले. गुप्तेश्वर आणि मंडलेश्वर पाहिल्यानंतर आम्ही पुन्हा आमचा इंदोरचा प्रवास सुरू केला. इंदोरमध्ये पोहोचल्यानंतर अभय काका आणि माधव दादा यांनी अगदी घरच्यांसारखे आमचे स्वागत आणि आदरातिथ्य केले. त्यानंतर जसे पुण्यामधील प्रसिद्ध गणपती दगडूशेठ आहे, त्याचप्रमाणे इंदोरमधील सुप्रसिद्ध गणपती खजराणा आम्ही पाहण्यास गेलो. खजराणा मंदिराचे दर्शन झाल्यानंतर आम्ही आमच्या निवासाच्या ठिकाणीच म्हणजेच समर्थ मठामध्ये जायला निघालो. समर्थ मठामध्ये पोचल्यानंतर त्यांनी आमचे खूप छान प्रकारे आदरातिथ्य केले. ज्यांनी आमची निवासाची व्यवस्था केली होती ते आनंददादा हे जरी आमच्यासोबत कमी वेळ सहभागी असले तरी त्यांनी आम्हाला समर्थ मठ व इंदोरमधील प्रेक्षणीय स्थळांची भरपूर माहिती सांगितली. त्यानंतर इंदोरमधील अहिल्याबाईंचा राजवाडा पाहण्यासाठी निघालो. राजवाड्याचे दुरुस्तीचे काम चालू असल्यामुळे तो आम्हाला आतून पाहता आला नाही, पण त्याची भव्यता आम्हाला बाहेरूनच समजली. त्यानंतर आम्ही सराफा बाजारमध्ये जाऊन विविध पदार्थांचा व प्रसिद्ध पदार्थांचा आस्वाद घेतला. आज आम्ही रामकृष्ण मठात जाणार होतो. एकूण भारतातच रामकृष्ण मठाची स्थापना स्वामी विवेकानंदांनी केली. त्यातीलच एक म्हणजे इंदोरचे रामकृष्ण मठ. रामकृष्ण मठात गेल्यावर आम्हाला फारच प्रसन्न वाटत होते. तिकडे गेल्यावर आम्ही बंकिम महाराजांशी संवाद साधला. त्यांनी आम्हाला जीवनोपयोगी मार्गदर्शन दिले व त्यांनी आम्हाला सूचक सूचना दिली की एकूण भारतातच संन्यासांची संख्या फारच कमी आहे. त्यानंतर आम्ही उज्जैनला गेलो. उज्जैनचे महाकालेश्वरचे मंदिर फारच मोठे आहे. महाकालेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे. तिथे महाकालेश्वर या नावाप्रमाणेच फारच भव्य असे मंदिर होते. ते मंदिर सोडून इतर 84 मंदिरे होती. सूर्यास्ताच्या वेळी दिव्यांच्या मंद प्रकाशात तेथील कळस उजळून निघाले होते. त्यानंतर आम्ही उज्जैनचे कॉरिडॉर फिरायला गेलो. आणि ते समुद्र मंथनाचा प्रसंग दाखवलाय. शंकरची मूर्ती किती सुंदर दिसत आहे ना. अशाच प्रकारे अनेक मूर्तींच्या माध्यमातून तिथे शिवचरित्र मांडण्यात आले होते. वेगवेगळ्या काळात लोकांच्या उद्धारासाठी अवतार घेणारा असा महाकाल म्हणून या देवाचे नाव महाकालेश्वर असे पडले. एकूणच शिवशंकराच्या सानिध्यात व क्षिप्रा नदीच्या काठी आजचा दिवस फारच सुंदर रीतीने पार पडला. शिबिराचा शेवटचा दिवस होता. समर्थ मठाचा निरोप घेऊन आम्ही सगळे नाथ मंदिरात गेलो. इंदोरकर होळकरांचे कुलगुरू स्वामी माधवनाथ यांचे समाधीस्थळ. मंदिर हे मोठे होते आणि तिथे जागाही भरपूर मंदिर मोठे होते आणि तिथली जनसंख्याही भरपूर होती. आणि अशा लोकांसमोर आम्ही महाराष्ट्र दर्शनाचा कार्यक्रम केला आणि तिथेच आम्ही प्रसादाचा आस्वादही घेतला. घरी जायची ओढ लागली होतीच, पण त्याच्या आधी मध्य प्रदेशमधला शेवटचा टप्पा आम्ही केला आणि तो म्हणजे 56 भोग. इथे सराफा बाजाराप्रमाणेच अनेक खाद्यपदार्थ मिळतात, पण मूळ खाण्याच्या हेतूने नाही तर आम्ही एक वेगळा अनुभव घेण्याच्या हेतूने म्हणून इथे फिरलो आणि त्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. आता पुण्याहून आपण लांब लांब जात आहोत. राजधानीच्या प्रवासाचा आगळावेगळा अनुभव घेत निसर्गाची संवाद साधत इयत्ता 9वीचे शिबिर पार पाडले.
चला तर आता 9वीचे शिबिर निवेदन नचिकेत दादाकडून व मग विद्यार्थ्यांकडून ऐकूया. नमस्कार. गेले 2-3 वर्ष युवक विभागात जबाबदारी घेऊन काम करतो आहे, पण गुरुकुलाशी संबंध शिबिराच्या मार्फत पहिल्यांदाच आला, मातृभूमी परिचय शिबिरानिमित्त. आपण देशाच्या प्रतिज्ञेत म्हणतो की माझ्या देशातील विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे, पण ही विविधता कोणती किंवा या कशामुळे नटल्या आहेत आणि कशामुळे आपल्याला त्याचा अभिमान वाटावा, या सगळ्या गोष्टींचा काय म्हणतात थोडा विचार करताना मला शिबिराबद्दल बोलावं असं वाटतं. साधारण राजधानीतली लगबग त्याच्यापासून तर कॉर्बेट जंगलामधली शांतता किंवा आपल्या साधारण पुण्यामध्ये नदीकिनारी होणारे उत्सव किंवा गोष्टी किंवा याच्या कंपॅरिझनमध्ये गंगेच्या किनारी होणारा उत्सव किंवा तिथल्या आरत्या, या सगळ्यांमध्ये खूप बदल जाणवला आणि खूप फॅसिनेटिंग वाटलं. त्याच्यानंतर मला साधारण जंगल बघायला आवडतं, त्यामुळे तो एक थोडा जिव्हाळ्याचा विषय होताच. आणि देहरादूनमध्ये इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये एका सभागृहामध्ये आत्तापर्यंत सगळ्या जनरल्सचे फोटो लावले होते. हॉल ऑफ फेम आहे तिकडे, तर त्याच्यामध्ये आपल्या शाळेतले माजी विद्यार्थी जनरल मुकुंद नरवणे त्यांचा फोटो होता आणि ते बघून खूप भारावून गेलो होतो. आणि त्या फोटोकडे बघून तेव्हा ती एकच ओळ आठवत होती तुकारामांची की तुका म्हणे माझे निववावे डोळे पाहुनी सोहळे सामर्थ्याचे. शिबिराबद्दल मुलं जास्त बोलतील, त्यांनी निवेदन सुरू करावं. मैं समय हूँ। भारत का वैभवशाली इतिहास, भौगोलिक अभ्यास, सांस्कृतिक धरोहर जानने के लिए ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय गुरुकुल के विद्यार्थी हर वर्ष मातृभूमि परिचय शिविर के लिए जाते हैं। हर साल की तरह इस साल 9वीं कक्षा का शिविर दूसरे राज्य में गया था। वह राज्य मतलब भारत की देवभूमि उत्तराखंड। उससे पहले बच्चे भारत की राजधानी दिल्ली गए थे। दिल्ली में मेट्रो स्टेशन पर CISF के पुलिस अधिकारी रणबीर सिंह जी ने विद्यार्थियों को एकात्मता की शपथ दिलाई। सब शपथ के लिए तैयार होंगे। मैं सत्यनिष्ठा से शपथ लेता हूँ कि राष्ट्र की एकता, अखंडता और सुरक्षा को बनाए रखने के लिए स्वयं को समर्पित करूँगा। अपने देश की आंतरिक सुरक्षा सुनिश्चित करने के लिए अपना योगदान देने का भी सत्यनिष्ठा से संकल्प करता हूँ। दिल्ली का नाम लेते ही जय हिंद। आंखों के सामने आता है लाल किला तथा दिल्ली से जुड़ा इतिहास। 1675 के समय जब औरंगजेब का राज था, उस समय धर्म की रक्षा करते हुए गुरु तेग बहादुर जी ने अपना बलिदान दिया। इसी बलिदान का प्रतीक यानी शीशगंज गुरुद्वारा, गुरु ग्रंथ साहिब के आगे सभी बच्चे नतमस्तक हो गए। भारत के उत्तर दिशा में स्थित शिवालिक पहाड़ियों में बसा हुआ सबसे बड़ा जंगल एवं पूरे विश्व का सबसे बड़ा बाघ संवर्धन उद्यान यानी जिम कॉर्बेट। 1936 में जाने माने शिकारी और निसर्ग अभ्यासक जिम कॉर्बेट ने नरभक्षक बाघों और चित्तों को मारकर
वहाँ के लोगों को बचाया। इस वजह से उसका नाम राष्ट्रीय रामगंगा उद्यान से बदलकर जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान रखा गया। यहाँ पर भारत की जैव विविधता का संवर्धन किया जाता है। 3 जंगल सफारियों में विद्यार्थियों ने 20 से अधिक जानवर तथा 50 से अधिक पक्षियों और कीटकों की प्रजातियाँ देखी, उनकी जानकारी ली और उसका अभ्यास किया। गुड मॉर्निंग बच्चों, आप सभी का जिम कॉर्बेट नेशनल पार्क और आज के जंगल सफारी में स्वागत है। अभी मैं आपको कुछ बातें बताता हूँ जो आप पूरे सफारी के वक्त ध्यान में रखना। जैसे कि कोई भी बच्चा कुछ बोलेगा नहीं, सब जन शांत रहेंगे और कोई भी कुछ खा नहीं सकता है। अभी आपको पता है अभी हम किस जोन में हैं? अभी हम ढेला जोन में हैं और हम बिजरानी, झिरना और ढेला जोन घूमने वाले हैं। हाँ, ये देखो, एक पंछी की आवाज़ सुनाई दे रही है। इस पंछी का नाम है व्हाइट चिक बार्बेट और ये पंछी पूरे जंगल में बहुत रेयर होता है। देखो, और एक अलग आवाज़ सुनाई दे रही है एक जानवर की, ध्यान से सुनो। इस जानवर का नाम है बार्किंग डियर। ये डियर अपने पास कोई हमलावर जानवर आता है जैसे कि बाघ, तो ये अपने ऐसा आवाज़ निकालकर अपने साथी को सतर्क करता है। अच्छा, तो क्या अब बाघ दिखने की संभावना है? हाँ, कल ही एक बाघ इस जोन में दिखा है। मिल देखते हैं आज हमें वो दिखता है कि नहीं। और ये देखो, फुटप्रिंट्स बाघ के हैं ये, इन्हें पगमार्क्स कहते हैं इंग्लिश में। जब मतलब इस पगमार्क के आधार पर बाघ की पूरी जानकारी हम ले सकते हैं, जैसे कि ये यहाँ से कब गुजरा है, ये कितने साल का है और ये नर है या मादा। वो पेड़ पे खरोच की निशानी किस प्राणी ने की है? अच्छा, वो बाघ ने ही की है। मतलब दूसरे बाघ को अपना इलाका दिखाने के लिए बाघ ऐसे नाखूनों से निशान बनाते हैं, इसे टेरिटोरियल मार्क्स कहते हैं। चलो, यहाँ हम थोड़ी देर के लिए रुकने वाले हैं। अगर किसी को फ़ोटो खींचना है तो खींच लेना, हम हमारा काम करते हैं। अरे आदित्य, तुला झाडावर कोणता पक्षी दिसतोय का रे? कुठे रे? अरे राईटला बघ. अच्छा, तो हो, तो चेंजेबल हॉकी गर्ल है। अरे बच्चों, वो देखो, बाघ जा रहा है, जल्दी देखो। देखो देखो, देखो बच्चों, आपने बाघ देखा? चलो, हमें अभी आगे भी जाना है। जिम कॉर्बेट कंझर्वेशन झालेत, तर आपण जिम कॉर्बेट म्युझियम बघायला जाणार आहोत ना? हो, आपल्याला आता जिम कॉर्बेट म्युझियम बघायलाच जायचंय। चला तर जाऊया। म्यूजियम में विद्यार्थियों ने जिम कॉर्बेट की जंगल की विविध प्राणी पक्षियों की जानकारी ली। बारिश और रात के समय सारे प्राणी तथा पक्षियों का वर्तन कैसे होता है, इसकी जानकारी एक शो के द्वारा विद्यार्थियों को दी गई। बाघों और चित्तों के चमड़ी के अंदर भूसा भर के केमिकल प्रक्रियाओं के द्वारा प्रिजर्व करके रखा गया था। वहाँ के वनाधिकारी मनीष कुमार जी ने म्यूजियम के बारे में जानकारी दी और मार्गदर्शन किया। नचिकेत भैया ने विविध पक्षियों का आवाज़ निकालकर पक्षियों का अभ्यास कैसे करें इसके बारे में जानकारी दी। हरि का द्वार मतलब हरिद्वार। हरिद्वार यह एक आध्यात्मिक और पवित्र जगह है जहाँ बहुत से लोग मन के शांति के लिए आते हैं। हरिद्वार की एक महत्वपूर्ण संस्था यानी पतंजलि योगपीठ। सभी छात्रों ने उनका चिकित्सालय, गुरुकुल, पतंजलि महाविद्यालय, ऑडिटोरियम देखा। दूरदर्शन पर रोज दिखाए जाने वाला योगासनों का कार्यक्रम जहाँ चित्रित होता है, वह 10,000 क्षमता वाला हॉल विद्यार्थियों ने देखा। सभी छात्र गायत्री परिवार के शांति कुंज में निवास के लिए रुके थे। गायत्री परिवार जैसी अनेक संस्थाएं प्राचीन सांस्कृतिक धरोहर को आगे बढ़ाने का प्रयास कर रही है। आचार्य जी, क्या आप हमें शांति कुंज के बारे में जानकारी देंगे? हाँ, क्यों नहीं। देखो, वह श्री राम आचार्य शर्मा और भगवती देवी शर्मा इनकी समाधि
जिन्होंने शांति कुंज की स्थापना की थी। आओ दर्शन करते हैं। वह देखो, वह यज्ञ स्थान है। वहाँ दिन भर गायत्री मंत्र का जाप होता है। दिन भर क्यों? गायत्री मंत्र के जाप से हमारी एकाग्रता बढ़ती है। अगर आप रोज 108 बार गायत्री मंत्र का जाप करेंगे तो आपको पढ़ाई में भी सफलता मिलेगी। जी आचार्य जी, हम अवश्य जाप करेंगे। वैसे यहाँ की दिनचर्या क्या है? यहाँ की दिनचर्या सुबह 4 से रात 9 बजे तक होती है, जिसमें दिन भर यज्ञ होता है। वैसे यहाँ अखंड दीप का बहुत महत्व है। यह दीप 1926 से जल रहा है, यानी 96 वर्ष। हे देखो, हे सप्तऋषि का मंदिर है। आओ दर्शन करते हैं। वैसे आप आगे कहाँ जाने वाले हो? अब हम IMA जाने वाले हैं। ठीक है, अब हम आपकी यात्रा शुभ रहे। धन्यवाद। इस कहानी में जा रहे हैं उत्तराखंड के राजधानी की ओर, देहरादून। देहरादून की IMA यानी इंडियन मिलिट्री एकेडमी, यह संस्था भारत के वीर जवानों को प्रशिक्षित करती है। 1932 से यह संस्था भारत देश को शूर सैनिक प्रदान करते आ रही है। वहीं पर सीख रहे विद्यार्थी अमन भैया सारा सफ़र विद्यार्थियों के साथ उन्हें जानकारी देते रहे। नमस्ते बच्चों, IMA में आप सभी का स्वागत है। मैं अमन राठौड़ यहाँ मिलिट्री की सेकंड ईयर की शिक्षा ले रहा हूँ। आज मैं आपको IMA के बारे में कुछ जानकारी देने वाला हूँ। यहाँ हम पुस्तकालय, घोड़ों का अस्तबल, संग्रहालय और स्विमिंग पूल देखेंगे। सबसे पहले हम कहाँ जा रहे हैं? सबसे पहले हम संग्रहालय में जाएंगे, जहाँ पर हम देखेंगे कि पहले महायुद्ध की और उससे आगे हुए युद्ध की शस्त्रास्त्र रखे हुए, और 1971 में हुए युद्ध में पाकिस्तान शरण आ गया था और उनका उल्टा किया गया राष्ट्रध्वज भी इसी संग्रहालय में रखा हुआ है। और संग्रहालय की दीवारों पर आप देखोगे तो युद्ध में वीरगति प्राप्त हुए सैनिकों की तस्वीरें लगी हुई है। संग्रहालय देखने के बाद हम कहाँ जाएंगे? संग्रहालय देखने के बाद हम घोड़ों का अस्तबल देखने जाएंगे, जहाँ कुल मिलाकर 150 घोड़े हैं, और इन 150 घोड़े में भी 3 प्रकार के घोड़े, पहले बग्गी के, दूसरे पोलोगम के और तीसरे रेस के घोड़े। इस इमारत में क्या है? वो देखो बच्चों, वो है IMA का भव्य और बड़ा पुस्तकालय, जहाँ पर 1 लाख से ज़्यादा किताबें रखी हुई है। हम अभी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स में जा रहे हैं, तो हम उधर क्या देखेंगे? वो बच्चों, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स में हम पहले तो स्विमिंग पूल देखेंगे। ये स्विमिंग पूल में दूसरे देशों के मिलिट्री की शिक्षा लेने वाले लोग भी, युवक आते हैं और स्विमिंग की कॉम्पिटिशन्स करते हैं, स्विमिंग करते हैं, और वाटर पोलो खेलने के लिए भी ये स्विमिंग पूल का इस्तेमाल होता है। तो कैसा लगा IMA आपको? बहुत बढ़िया। क्या आप सभी आना चाहोगे IMA में? हाँ। यह था हमारा IMA का अमन भैया के साथ का सफ़र। यह सफ़र बड़ा अभ्यासपूर्ण सफ़र रहा। ज्ञान प्रबोधिनी के भूतपूर्व विद्यार्थी चीफ ऑफ आर्मी स्टाफ श्री मनोज नरवणे जी का तैल चित्र देखा और विद्यार्थियों का सर अभिमान से ऊंचा हो गया। उसके बाद बच्चे FRI यानी फॉरेस्ट रिसर्च इंस्टीट्यूट देहरादून में गए। वहाँ भारत के अलग अलग पेड़ तथा कीटकों पे संशोधन होता है। यहाँ अनेक संग्रहालय हैं, वह देखे और वहीं IPS अक्षय कोंडे इनके साथ बातचीत की। नमस्कार, तुम्हाला सर्वांना भेटून खूप छान वाटतंय। मी पुणे प्रबोधिनीमधूनच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला आणि उत्तराखंडमध्ये कामाला आलो। इथल्या लोकांनी मला समजून घेतलं आणि घरच्यांसारखं वागवलं। एवढे दिवस आम्ही हिंदीतून बोलत होतो, पण आज तुमच्याशी मराठीतून संवाद साधताना आम्हाला खूप छान वाटतंय। मग कसं वाटलं आमचं उत्तराखंड? खूप छान. इथला परिसर खूप हिरवागार आणि प्रदूषणमुक्त आहे. हो, अगदी बरोबर. मग अजून काय काय पाहिलं?
आम्ही जिम कॉर्बेट, हरिद्वार, ऋषिकेश, आयामे आणि आता FRI पाहिले. त्याचबरोबर आम्ही काशीपूर गावाला सुद्धा भेट दिली. तिथे गेल्यानंतर आम्हाला असे कळाले की उत्तराखंडमध्ये जनजातींचे मुख्य 2 प्रकार आहेत, एक तर कुमाऊ आणि दुसरं गढवाली. त्याचबरोबर आम्हाला एका नव्या समाजाची सुद्धा ओळख झाली. तो समाज म्हणजे वनगुजर समाज. त्या समाजाची वैशिष्ट्य काय, त्यांचा दिनक्रम काय असतो, त्यांचा मुख्य व्यवसाय काय, हे सगळं जाणून घेण्यासाठी आम्ही त्यांना भेट दिली. तेव्हा आम्हाला असे कळले की त्यांचा मुख्य व्यवसाय म्हणजे पशुपालन. आणि हो, त्यांच्या घरांची रचना पण एकदम वेगळी होती. त्यांची घरं ही आकाराने मोठी, बांबूच्या उतरत्या छपराची आणि विशेष म्हणजे कोसी नदीतल्या मातीने बनलेली होती. अरे वा, खूप छान माहिती मिळवलीत. मग आज FRI मध्ये काय काय पाहिलं? FRI म्हणजेच फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट. तिथे आम्हाला 4 संग्रहालय पाहायला मिळाली. वनसंवर्धन संग्रहालय, काष्ठ संग्रहालय, अकाष्ठ संग्रहालय, वनकीटक संग्रहालय. या 4ही संग्रहालयामध्ये आम्हाला जैवविविधता दिसली. आम्हाला तिथे 704 वर्षाचे झाडाचे खोडे दिसले. म्हणजे आम्हाला यातून असे कळाले की एखाद्या गोष्टीचा किती खोलात जाऊन अभ्यास करावा हे आम्हाला FRI मधून कळाले. तुम्ही खरंच खूप छान माहिती मिळवली आहे. तुम्हाला एवढ्या लहान वयात एवढं सगळं बघायला मिळतं आहे, याचा नक्कीच पुढे उपयोग करा. आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. भारत की प्रमुख पवित्र नदियों में से एक यानी गंगा. राजा भगीरथ के अथक तपश्चर्या के बाद गंगा नदी का उगम गंगोत्री से हुआ है. प्राचीन संस्कृति का उदय स्थान और सभी के पापों का विनाश करने वाली गंगा मैया. गंगा आरती का अविस्मरणीय अनुभव अलग ही अनुभूति देने वाला था. आइए हम भी गंगा मैया का स्मरण करें. समृद्धं सौभाग्यं सकल वसुधाया किमपि तन् महेश्वर्यं लीला जनित जगत खंड परशो श्रुतीनां सर्वस्वं सुकृतमथमूर्तं सुमनसा सुधार सौंदर्यं ते सलिलमशिवं न शमयतु. ओम जय गंगे माता, श्री जय गंगे माता, जो नर तुझको ध्याता, जो नर तुझको ध्याता, मनवांछित फल पाता. ओम जय गंगे माता. देशाच्या सीमेवर जाऊन आपल्या शत्रू राष्ट्रापासून आपल्या भारतभूमीचे संरक्षण सैनिक काय निष्ठेने करतात. तनसे मनसे धनसे राष्ट्र आराधनाचे दर्शन विद्यार्थ्यांना अंतर्मुख करणारे कसे ठरले. तर मग ऐकूयात आता अवधूत दादा व त्यानंतर 10वीच्या विद्यार्थ्यांकडून. नमस्कार. यावर्षी 10वीचं शिबिर अरुणाचल प्रदेश या ठिकाणी गेलं होतं. सीमावर्ती भागामध्ये आपण 10वीचं शिबिर नेण्याचा प्रयत्न करतो आणि तसा यावर्षी झाला आणि अरुणाचलमध्ये 10वीचं शिबिर गेलं होतं. जिथं सूर्य पहिल्यांदा उगवतो भारतामध्ये असं ठिकाण कुठलं तर नॉर्थ ईस्ट असं बऱ्याच जणांकडनं उत्तर येतं आणि बऱ्याच कमी लोकांना अरुणाचल प्रदेश म्हणजे 7 राज्य कुठली असं विचारलं तर बऱ्याच वेळेस माहिती नसतं आणि ती आहेत कुठली तरी 7 राज्य त्या भागात भारताच्या असं आपण बऱ्याच वेळेस म्हणत असतो. तर ती 7 वेगळी आहेत, त्यांचं स्वतःचं वेगळं अस्तित्व आहे आणि ते बऱ्याच वेळेस इथं बसून जाणवणार नाही आहे. तर ते तिथं जावं लागेल आपल्याला सगळ्यांना आणि ते बघावं लागेल आणि एक छोटंसं दर्शन आम्हा सगळ्यांना त्यानिमित्तानं घडलं. ईस्टर्न मोस्ट
पार्ट ऑफ इंडिया म्हणजे सगळ्यात पूर्वेकडचा भाग जो आहे भारताचा, अशा ठिकाणी जाण्याची संधी आम्हाला सगळ्यांना मिळाली होती. आणि त्यातही जे अगदी भारताच्या सीमेवरचं जे गाव आहे काहो म्हणून, तर तिथं साधारण 12 किलोमीटर अलीकडपर्यंत आपल्याला जाता येतं, पण तिथून पुढे जायचं असेल तर तो सगळा आर्मीचा भाग आहे. पण आमचं नशीब चांगलं होतं आणि आम्हाला त्या सगळ्या आर्मीच्या भागामध्ये, मिलिटरीच्या भागामध्ये त्यांच्या सगळ्या लोकांच्या सोबत जाण्याची संधी मिळाली. तो सगळा भाग पाहण्याची. तिथं BPM आहेत, बॉर्डर पर्सनल मीटिंग्स, म्हणजे जिथं तिकडचे काही लोक आणि भारताकडचे काही लोक असे येऊन मीटिंग्स करतात, काही वाटाघाटी करतात, चर्चा करतात. तर असं जे ठिकाण आहे BPM, तिथं जाण्याची संधी मिळाली. आणि ती संधी केवळ एका गोष्टीमुळं मिळाली. तिथले जे आधीचे ब्रिगेडियर होते ते श्रीयुत केदार गुप्ते ब्रिगेडियर, तर ते आपल्या प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी आणि त्यांच्यामुळे ती संधी आम्हाला मिळाली. अदरवाईज आपण टुरिस्ट म्हणून गेलो तर कधी तिथं जाता नाही येणार, पण आम्हाला सगळ्यांना ते सगळं बघण्यास मिळालं. एखादा वटवृक्ष असतो तर तो किती मोठा झाला आहे हे त्याच्या सावलीत राहून बघता येत नाही, तर त्याच्यासाठी आपल्याला बाहेर पडावं लागतं. तर असं या निमित्तानं आम्ही ज्यावेळेस बाहेर पडलो त्यावेळेस ज्ञानप्रबोधिनी नावाचा वटवृक्ष किती मोठा आहे हे आम्हाला सगळ्यांना कळालं होतं. 3,500 किलोमीटर, जवळजवळ 3-3,500 किलोमीटर पुण्यापासनं अरुणाचलचा प्रदेश आहे. आणि तिथं पण बऱ्याच ठिकाणी प्रबोधिनीचं नाव घेतलं तर लोक ओळखत असतात. आम्ही एका खोपेजी म्हणून होते, वकील होते ते तिकडचे स्थानिक, तर ते त्यांची मुलाखत घेत होतो आणि त्यांनी सगळं सांगितलं. आणि मग आम्ही एका ठिकाणी गेलो होतो, त्यांनी सांगितलं की त्याच्या मागं जो डोंगर आहे त्याच्या मागं अजून एक डोंगर आहे आणि असा छोटा मग वर गेलं की माझं घर आहे आणि टेकडीवर 4-5च घर आहेत, असं खूप लांब. सो आम्हाला सगळ्यांना असायला भरपूर लांबना ही व्यक्ती येच आणि त्यांची शाळा मग किती अवघड ते करतायत. आणि नंतर हळूच ते म्हणाले की तुमच्या शाळेचे जे विवेक पोंक्षेच ते आमच्या घरी येऊन गेलेत. सो तिथं एकदम तो कनेक्ट धागा जाणवला की किती आपल्या ज्ञानप्रबोधिनीचं कार्य त्या भागात सगळं पसरलेलं आहे आणि त्याच्या सगळ्या या गोष्टींमुळं आपल्याला तिकडं असं काही चांगलं बघण्याची संधी जी मिळत असते. मी जसं म्हणलं मगाशी की तो 7 राज्य आहेत ती जाऊन बघावी लागतील आपल्याला, फक्त इथं बसून चालणार नाही. आणि मग तिथं गेल्यावर कळतं की आपल्यासारखेच ती लोक आहेत, काही वेगळं नाही आहे. आणि रामायण महाभारतसुद्धा तिथं खूप प्रचलित आहे आणि पूर्ण भारतभरातच प्रत्येकानं आपापल्याशी ते रामायण महाभारत जोडून घेतलेलं आहे. तर ते किती, तर सहज एक गोष्ट सांगावीशी वाटते की रुक्मा हा जो रुक्मिणीचा भाऊ होता, ज्यावेळेस श्रीकृष्णानं पळवलं रुक्मिणीला तर रुक्मा आला होता आणि मग युद्ध झालं, तो हारला. पण मग आता तिचा भाऊ म्हणून सोडून द्यायचं होतं, पण शिक्षा तर झाली पाहिजे कारण की युद्धात हारलाय. तर म्हणून श्रीकृष्णानं असं म्हणतात की त्याचे केस असे धरले आणि ते तलवारीनं छाटले वरच्यावर थोडेसे. आणि म्हणून तो नागा प्रदेशाचा राजा असं तिकडच्या लोकांची समजूत आहे. आणि त्याची ती आठवण किंवा ती एक संस्कृती म्हणून नागा लोकांचे जे केस असतात ते इथं कापलेले आपण बऱ्याच वेळेस बघतो किंवा बाजूने. तर इतके ते रामायण महाभारत खोलवर रुजलेलं आहे या सगळ्या संस्कृतीमध्ये, भारताच्या अखंडत्वामध्ये. तर ते आपण बघायला पाहिजे असं मला वाटतं आणि त्यासाठी बाहेर पडायला लागेल. आपण म्हणतो की आपण ही जी काही मातृभूमीची प्रतिमा ठेवली आहे तर ती अखंड मातृभूमी म्हणतो आपण पूर्वीच्या काळातली. तर आपल्याला माहिती आहे आपल्या शेजारी अनेक राज्य आहेत, शत्रू राज्य, की जी आपला देश तोडायलाच बसली आहेत आणि ते बऱ्याच काहीतरी प्रकरणं उकरून काढत असतात आणि अशा प्रकारे भारत तोडण्याचा प्रयत्न करत असतात. आणि त्याला थोडंसं आपणही हातभार लावत असतो आणि काही विशिष्ट चेहरेपट्टी बघितली की आपण चीनी, नेपाळी असं म्हणत असतो. तर किमान हा एक बदल नक्की आमच्या सगळ्यांमध्ये घडेल असं मला वाटतं की कुठल्याही व्यक्ती असेल तर त्याला तो भारताचा असेल असं तरी मनात येऊ द्यात, कारण की एक विशिष्ट चेहरेपट्टीची लोकंही त्या 7 राज्यांमध्ये असतात, त्यामुळे ती भारताची नाहीत असं आपण म्हणून चालणार नाही. आणि जर आपण असं म्हणत राहिलं तर चीन त्यांना गिळंकृत करायला बसलेलाच आहे. पण असं न हो आणि असं नाही झालं तर हा एक शिबिराचा एक हेतू सफल झाला असं मी मानेल. मुळात ही जी संकल्पना आहे मातृभूमी परिचय शिबिर, ही एक संकल्पना, हे 10वीचे विद्यार्थी आहेत, शेवटचं शिबिर निवेदन. पण हे शिबिर यांच्यासाठी शेवटचं नसावं असं मी या सगळ्या विद्यार्थ्यांना पण या ठिकाणी सांगतो की याच्या पुढं पण आपण शिबिराला जात राहायला पाहिजे. म्हणजे आपल्या इथं श्रीरामदादा बसलाय तर 10वी नंतरही त्याच्या वर्गातले काही मित्र अशा एका ठिकाणी जाऊन लोकांचं शिबिर घेत होते आणि गेले काही वर्ष 3-4 वर्ष त्यांनी तो उपक्रम सुरू ठेवला होता. तर असं आपण नक्कीच करू शकतो आणि असं केलं पाहिजे. तिकडं अनेक माणसं भेटली, आता निवेदनात येईलच, आणि खूप तळमळीनं काम करणारी, पूर्ण आपलं खूप चांगली पदवी, खूप चांगल्या नोकऱ्या, शिक्षण, पैसा हे सगळं सोडून तिथल्या लोकांसाठी, तिथल्या समाजासाठी काम करणारी लोकं बघितली आणि तिथले जवान बघितले आम्ही, ज्यांच्यासोबत खूप दिवस काढले, 2-3 दिवस ते आमच्यासोबत, आणि ते खूप चांगला अनुभव सगळ्या विद्यार्थ्यांना आला. तर एकच ओळ फक्त या सगळ्या लोकांसाठी जे देशासाठी अशा प्रकारे जाऊन काम करतायत ती म्हणावीशी वाटते. बहुत असती जे यशाचे मिरविती माथी तुरे, वैभवाची शीग चढता म्हणती ना केव्हा पुरे,
यशसुखाची मीठ मोहर मातृमुखी ओवाळुनी, मुक्त झाले जीवनी या असती का ऐसे कोणी, असती का ऐसे कोणी. अरे अरे कुठे चाललायत सगळे? शिबिर निवेदन करायचं नाही का आपल्याला? मी काय एकटाच करणार आहे का इकडे? अरे हो हो थांब, आले मी. काय झालं, कशासाठी बोलवत होतास? तेही मलाच विचार. आपण एवढं 3,500 किलोमीटर लांब जाऊन आलो. भारतात जिथे पहिली सूर्याची किरणं पडतात तिथला सूर्योदय बघून आलो. जिथे लोक जायला मागत नाही असा निसर्ग सौंदर्य आपण अनुभवून आलोय. 26 जाती जमातींना एकत्र नांदताना बघून आलोय. तिथली पहाडातली आव्हानं आणि त्या आव्हानांना सामोरी जाणारी पहाडासारखी माणसं बघून आलोय. त्यांच्याकडून काही प्रेरणा नाही का घेतली? अरुणाचलला जाऊन सुद्धा डोक्यात प्रकाश नाही पडला वाटतं. अरे ऐकून तर घे माझं. सगळं आत्ताच बोललास तर शिबिर निवेदनात काय सादर करणार? बरं ते सगळं सोड, मी इथे थांबणार होते ना, तू का थांबलास? ते काय, मला वाटलं की तू विसरली असशील. आणि तसंही वर्गाचा भार आहे माझ्यावर, वर्ग प्रमुख आहे मी. बरं बरं ठीक आहे, जा, तुम्हाला सुरू करू दे आता. आणि तुम्ही कसली वाट बघताय? या लवकर, उशीर होतोय आपल्याला. लवकर या. अरे तो हमें भी बताओ, कौन से रंग देखने गए थे आप? सह्याद्री के गोद से उठकर चले हम अरुणाचल. सह्याद्री के गोद से उठकर चले हम अरुणाचल. वहाँ खड़ा था हिमालय पहनकर सूरज की आंचल. ऊंचे ऊंचे पहाड़ों को स्पर्श कर रहे थे बादल. ऊंचे ऊंचे पहाड़ों को स्पर्श कर रहे थे बादल. मुस्कुरा रहे थे देखकर उनकी सफेद ओझल, उनकी सफेद ओझल, उनकी सफेद ओझल. त्यानंतर तुम्ही तेजूला गेला होतात ना, आणि तिकडचे वातावरण कसे होते? जरा थंडी होती, पण त्या दिवशी आम्हाला खूप प्रसन्न वाटत होते. सोबतच आम्हा सर्वांचं खूप छान स्वागत झाले. तेथे आम्हाला ओवाळले. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे एक दिवसाआधी भाऊबीज होती. कमाल आहे ना? हो रे, पण मला त्या दिवसाबद्दल अजून सांग की. त्या दिवशी आम्ही अरे थांब, आम्हाला पण काहीतरी सांगू दे. त्या दिवशी मौसमी दीदींचा सत्कार कार्यक्रम झाला होता. मौसमी दीदी कोण आणि त्यांचा कुठला सत्कार कार्यक्रम? मौसमी दीदींनी अरुणाचल प्रदेशच्या स्थानिक लोकांसाठी महत्त्वपूर्ण असे कार्य केले आहे. म्हणून आम्ही आपल्या शिबिर उद्घाटनामध्ये मौसमी दीदींना मातृमंदिर विश्वस्त संस्थेतर्फे समाज शिक्षक पुरस्कार प्रदान करून केला. आणि ते महत्त्वपूर्ण कार्य म्हणजे नेमकं कोणतं? मौसमी दीदींनी VKV म्हणजेच विवेकानंद केंद्र विद्यालय सोबत मिळून तेथील स्थानिक महिलांसाठी शिवणकाम वर्ग चालू केले. आणि हो, तेथील सर्वात महत्त्वाची गरज म्हणजे हॉस्पिटल. करुणा ट्रस्टसोबत मौसमी दीदींनी देखील तेथील स्थानिक महिलांसाठी वैद्यकीय उपचार उपलब्ध करून दिले. अरे वा, म्हणजे मौसमी दीदी खूपच ग्रेट आहेत. पण तो जो सत्कार कार्यक्रम म्हणाला, त्या कार्यक्रमात कोण कोण उपस्थित होतं? तेजूचे MLA खरी खोकरीजी, डॉक्टर चाय, मौसमी दीदी यांच्यासारखे अनेक महान व्यक्तिमत्व या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही डॉक्टर सजिंगलू चाय यांच्यासह संवादही साधला. त्या एक महिला डॉक्टर आहे. त्यांनी आम्हाला त्यांच्या संघर्षाबद्दल सांगितले. सोबतच
आरोग्यविषयीच्या शंकांचे निरसनही केले. आणि आम्ही तेथील मिश्मी जमातीचे नृत्य देखील पाहिले. ते तेथील स्थानिक मुलांनी सादर केले होते. वा, तुम्ही खूपच मजा केलेली दिसते त्या दिवशी. अरे ही तर फक्त सुरुवात होती. चल नंतर आम्ही शिबिरात काय काय केले ते पाहू. मुश्मी दीदींकडून ऊर्जा आणि प्रेरणा घेऊन आम्ही पूर्ण ईशान्य भारतातल्या विद्यार्थ्यांच्या ऊर्जा केंद्राकडेच म्हणजे विवेकानंद केंद्र विद्यालयाकडे निघालो. मित्रांनो, भारताला गरज आहे युवा पिढीची, युवा कार्यकर्त्यांची. असे युवा कार्यकर्ते जसे आपल्या शाळेत घडतात तसेच भारताच्या कानाकोपऱ्यात घडायला हवे. भारताच्या ईशान्य भागात अरुणाचलच्या एमलियांग या भागात असे विद्यार्थी घडवण्याचे कार्य विवेकानंद केंद्र करते. म्हणतात ना, इच्छा तेथे मार्ग. एवढी दुर्गमता, एवढ्या अडचणी असून देखील तेथील विद्यार्थी शिक्षणाच्या ओढीने शिकायला येतात. थोडीशी लाजरी बुजरी पण अतिशय हुशार अशी तिकडची मुलं होती. त्यांच्याशी झालेल्या संवादात त्यांनी विकेविषयी खूप माहिती दिली. विवेकानंद केंद्र विद्यालय अशा दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी गेली अनेक वर्ष काम करत आहे. विवेकानंद केंद्राला भेट देऊन आम्हाला लक्षात आलं की आजही विवेकानंदांचे विचार जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचत आहेत. देश, समाज यांच्याबद्दलची त्यांची जाणीव, त्यांच्यावर होणारे संस्कार, त्यांच्यातील समाजभाव या सर्व गोष्टी आम्हाला प्रकर्षाने जाणवल्या. अरे हो, सेवाभाव. ह्याच्याशीच निगडीत कुठलं तरी पद्य म्हणलं होतं ना त्यांनी. काय नाव होतं बरं त्याचं? सेवा है यज्ञकुंड. बोलांग आपल्या शिबिरातला दुसरा टप्पा होता. तिकडे आपण चांगलाच प्रवास केला. चांगलाच खडकर प्रवास केला. शरीरातले सगळे सांधे मोकळे झालेत. हो, आम्ही आधी सपाट जमिनीवरून तिकडे पोचलो होतो. तेजूमध्ये एक टेकडी सुद्धा दिसत नव्हती. पण जसा आम्ही एक डोंगर पार केला तसे आम्ही थेट डोंगरांच्या राज्यातच पोचलो. वाह, किती छान वाटतंय ना आठवून. आणि खरंच ब्रोचे मनोमन आभार मानायला हवेत. कोण ब्रो? अरे ब्रो. अरे हां, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन ही एक सैन्याचीच संस्था आहे. सीमावर्ती भागांमध्ये यांचं रस्ते बांधण्याचं काम चीनच्या घुसखोरीला उत्तर देण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. अरे आपण NH-113 वरून फिरत होतो तेव्हा तो एक बघितलं का? आपण एकच नदी सारखी डावीकडूनच उजवीकडे पार करत होतो. आणि अजून एक, आपण जेव्हा तेजूला होतो तेव्हा अशी कोणती स्पेसिफिक झाडी नव्हती. पण जसे आपण वोलॉंगकडे गेलो तेव्हा पाईन आणि देवदार वाढत गेले. आणि अजून एक गंमत म्हणजे आपण संध्याकाळच्या वेळेस रात्री पोहोचत होतो. यांना नाही कळलं. आम्ही पोचलो 5:30 वाजता संध्याकाळी. पण ते वातावरण रात्री 9 सारखं झालं होतं. अगदी किर्र अंधार पडला होता. उगाच नाही ना म्हणत. सकाळ सुद्धा बरीच थंडीची होती नाही का? हो, पण त्या थंडीत अहोरात्र काम करणाऱ्या सैनिकांनी आमच्यामध्ये उत्साहाची गरमी निर्माण केली. ते सुखवेंदर सिंग तर भारीच होते. अरुणाचलच्या धगधगत्या सूर्यकिरणात 20 पंजाबचा वाघच होते ते. अरे हो, तुम्हाला आठवतंय का? आपण जेव्हा चीनचा झेंडा पाहिला तेव्हा आपण सगळेच त्या झेंड्यासारखे रागाने लाल बुंद झालो होतो. आणि आपण बघ ते फ्रेंडशिप गेट बघितलं, तिथल्या तो कॉन्फरन्स रूम वगैरे. आपण कसं 5 स्टार हॉटेल सारखंच तिथे आपलं. चीनचे फक्त तंबू आहेत म्हणे. जाताना आपल्याला नाकी नऊ आली, पण खाली जाऊन बघतो तर काय पंचतारांकित सोय केलेली होती. अरे मी जेव्हा सुखवेंदर सिंगांशी बोलत होतो ना, तर तेव्हा ते म्हणाले की हे सगळं लॉकडाऊनमध्ये बांधलंय. ते म्हणत होते कि आप सब लोग लॉकडाउन में बंद थे, यहाँ पे एक बंदा नहीं आता, कोरोना कहाँ से आएगा. हो, हे वाक्य म्हणताना ते हसत होते खरे, पण ह्या वाक्यातून त्यांचा एकटेपणा प्रकर्षाने जाणवत होता. त्यांचा स्नेहही तसा होता. इतक्या मते त्यांनी एकदम उत्कृष्ट अन्न आम्हाला जेवायला दिलेलं. खरं तर त्यांना वाढताना बघून मला भरून आलं. चला तर आता आपण सांचीने सुखविंदर सिंगजींना लिहिलेलं पत्र ऐकूया.
आदरणीय सुखविंदर सिंह जी, आपको शत शत नमन। हम ज्ञान प्रबोधिनी गुरुकुल निगड़ी पुणे 10वीं के छात्र 29 अक्टूबर 2022 के दिन हमने आपके किबिथू में स्थित आर्मी बेस कैंप को भेंट दी थी। तन से मन से धन से हम करें राष्ट्र आराधन। इन पंक्तियों की प्रचिति हमें मिली। खुद का सर्वस्व एक जवान अपने देश के प्रति कैसे अर्पण करके देश की रक्षा करता है, ऐसा अनुभव हमको आपके साथ कुछ देर रहकर मिला। आपकी यह देश सेवा देखकर हमें आपसे बहुत प्रेरणा मिली। वैसे ही हम भी अपने देश के लिए कार्य करेंगे। जय हिंद। वॉलांगमध्ये सैनिकांबरोबर झालेली भेट अविस्मरणीय होतीच, पण तो प्रवास आहा तोही अविस्मरणीयच होता। त्या उंच उंच पहाडातून खळखळत वाहत येणारी, कुठे शांत तर कुठे रौद्र रूप धारण केलेली लोहित नदी होतीच की आपल्यासोबत प्रवासाला। गंगा यमुना सी पवित्र वहाँ की लोहित, गंगा यमुना सी पवित्र वहाँ की लोहित, मानो समुद्र मंथन में निकला हुआ अमृत। वहाँ का जंगल मानो किसी सुंदरी के घने बाल, वहाँ का जंगल मानो किसी सुंदरी के घने बाल। इस सौंदर्य का कभी है ही नहीं काल, इस सौंदर्य का कभी है ही नहीं काल। त्या घनदाट जंगलातून वाहत येणाऱ्या त्या लोहित नदीचा एक दर्शनीय भाग म्हणजे परशुराम कुंड। परशुराम कुंड पाहिलं की मन कसं शांत होतं ना। हो, तुला त्या परशुराम कुंडाची आख्यायिका माहिती आहे का? थांब मी सांगते. परशुरामजी म्हणजे जमदग्नी ऋषींचे पुत्र. त्यांनी त्यांच्या पित्याच्या आदेशावरून स्वतःच्या मातेला मारलं आणि परत शापमुक्त होण्यासाठी या नदीत आपले परशुच म्हणजे अस्त्र या नदीत धुतले आणि म्हणूनच या नदीला लोहित असं नाव पडलं. लोहितचा अर्थ रक्त असा होतो. ह्या नदीचं एक वेगळेपण म्हणजे जे लोक अनाथ आहेत, फक्त अशाच लोकांना या नदीमध्ये स्नान करता येते. खळखळ वाहणाऱ्या या लोहित नदीमुळे अविरतपणे काम करण्याची प्रेरणा मिळते. आपल्या एका पद्यात म्हटलंच आहे, अविरत श्रमणे हेच जिणे. मला तिकडे अजून एक वेगळी गोष्ट जाणवली. तिकडे भरपूर पाण्याचे स्रोत होते, पण तिकडे जलव्यवस्थापनाच्या समस्याही दिसून आल्या. तिकडे एवढे मोठे झरे आणि नद्या पाहून मला असं अजिबात वाटलं नव्हतं की जलव्यवस्थापनाची तिकडे सोय नसेल. पण त्याचा त्रास त्या लोकांच्या वागण्यातून आणि बोलण्यातून अजिबात जाणवला नाही आणि हीच गोष्ट आपणही आचरणात आणण्यासारखी आहे. रिवॉच देखने का था सबका मन, अरे रिवॉच देखने का था सबका मन, विवेक वृक्ष की ओर बढ़ना चाहते थे हम, विवेक वृक्ष की ओर बढ़ना चाहते थे हम. अरे तुला ते विवेक वृक्ष माहिती आहे का? हो, अर्थातच. आपल्या प्रबोधिनीचे स्वर्गीय आदरणीय विवेक वंशी सरांच्या स्मरणार्थ तिथे त्या वृक्षाचं रोपण केलं गेलं आणि म्हणूनच त्याला विवेक वृक्ष म्हणतात. आणि हे वृक्ष रिवॉच या संस्थेत आहे. रिवॉच म्हणजे रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ वर्ल्ड एन्शियंट ट्रेडिशन्स अँड कल्चरल हेरिटेज. विवेक सरांनी पूर्वेकडच्या बहुतांश राज्यांमध्ये आणि अरुणाचलच्या अनेक भागांमध्ये समाज प्रबोधनाचं काम केलं आहे. तिथल्या अनेकांचे ते आदर्श आहेत आणि तसंच रिवॉचचे संचालक माननीय विजयस्वामी सरांचेही ते आदर्श आहेत. म्हणूनच रिवॉचच्या परिसरात विवेक वृक्ष आणि विवेक गॅलरी उभारलं गेलं आहे. विवेक गॅलरीमध्ये बसल्यावर मन आपोआप एकाग्र होतं. अरे हो, तुम्हाला ते आपण पाहिलं होतं बघा म्युझियम, आठवतंय का? त्यातलं काय बरं आवडलं तुम्हाला? मला तर ते म्युझियम खूप आवडलं होतं. आपण जी तिथे मिश्मी आणि आदी ट्राईबबद्दल जी माहिती घेतली होती ना, ती खूप महत्त्वाची होती. त्यांनी तिथे त्यांचे सण उत्सव, त्यांची जीवनशैली यांबद्दल अगदी खरी खरी उदाहरणं ठेवली होती. अरे तुम्ही ते भीष्मकनगर कसं विसरू शकता? साक्षात महाभारतात त्याचा दुवा लागतो. नाही, ते तर मी अजिबात विसरू शकत नाही. रिवॉचमध्ये आपण एवढ्या गोष्टी पाहिल्या की काय सांगू आणि किती सांगू हेच समजत नाही आहे. बरोबरच आहे तुझं कृष्णप्रिया. रिवॉच होतंच तसं. तिथलं ते हर्बल गार्डनही वैविध्यपूर्णतेने नटलेलं आणि तिथले झाडांचे वनस्पतींचे प्रकार इकडे बघायला मिळणं म्हणजे दुर्मिळच. हो, पण आभा, तू काहीतरी विसरत आहेस. अगं, ते 10व्या शतकातील गणपती मंदिर त्याबद्दल सांग की. अरे हां, ते 10व्या शतकातल्या गणपती मंदिराची गोष्टच वेगळी आहे. त्या पुजाऱ्यांना ती मूर्ती कोणा वेगळ्याच्याच शेतात सापडली होती. फार अपार श्रद्धा आहे त्यांची गणपतीवर. किती वेगवेगळ्या ठिकाणी आपण गेलो ना आणि किती वेगवेगळ्या लोकांना भेटलो. त्यातली RSSचे खंदे कार्यकर्ते आणि बामिलीताईचे बाबा भीष्मकलिंगी सरांची भेट तर मला खूपच आवडली. त्यांनी तिथल्या वर्तमानाबद्दल आणि इतिहासाबद्दल आपल्याला खूप छान समजावून सांगितलं. रिवॉचमधल्या भेटी अनोख्याच. लक्ष्य अपना जो बना लूं वही पे डालूं डेरा रे. सारे पथ चरण छुए और पर्वत
ये पंक्तियाँ जिस हस्ती को समर्पित हैं उन्हें समर्पित ये पत्र सुनते। आदरणीय तिने मीना जी, ज्ञान प्रबोधिनी पाठशाला की तरफ से आपको सादर प्रणाम। लक्ष्य के लिए की गई कड़ी मेहनत कभी भी आप पर थकान नहीं लाती, वो आपके लिए संतोष ही लाती है। यह अटल जी के प्रसिद्ध विचार हमारे मन को बहुत बड़ा काम करने की उम्मीद देता है। आप जब अपने प्रवास के बारे में बताने लगी तो हमारे रोंगटे खड़े हो उठे। आज भी वह साहस जिंदा लगा जो हमारे इतिहास में रानी लक्ष्मीबाई में था। आपकी राह में बहुत ज़्यादा कठिनाइयाँ थी, फिर भी आपने अपनी हिम्मत कभी हारी नहीं। आपकी मुलाकात होने से पहले हम मायूदिया भी गए थे। तब 2655 मीटर ऊंचाई पर जाने से बहुत ठंड महसूस हुई और आप तो 8849 मीटर ऊपर गई थी। फिर भी आप कहती हैं कि आपका सफ़र बहुत अच्छा हुआ। 2011 में एवरेस्ट चढ़ने वाली आप पहली ईशान्य भारत की महिला है। उस दिन का आपके साथ हमें भी बहुत अभिमान है। आपसे मिलकर अच्छा लगा। ह्या धाडसी स्त्रीची उत्तुंग कृती पाहून तो पहाड देखील तिच्यासमोर नक्कीच झुकला असेल। शुरू हुआ शिविर का आखिरी सफर, अनसुखिया से निकले हम यादें लेकर, राजकीय प्रश्नों का जहाज छिपा था राज, उस गुवाहाटी से निकला हवाई जहाज। खत्म हुआ शिविर, खत्म हुआ था सफर, अनोखी यादों के साथ हम लौट आए घर, अनोखी यादों के साथ हम लौट आए घर। हम घर तो लौट आए पर कुछ यादें और कुछ सीख लेकर आए। सुनाओ जरा, हमने क्या सीखा? इस भागदौड़ की जिंदगी से निकलकर हम गए थे अरुणाचल। इस भागदौड़ की जिंदगी से निकलकर हम गए थे अरुणाचल। न झगड़े न लोगों की आवाज, बस लोहित की खलखल। रूप रंग रहन सहन माना कि अलग है, रूप रंग रहन सहन माना कि अलग है, पर विविधता हो चाहे जितनी, हम सब भारतीय है, हम सब भारतीय है, हम सब भारतीय। वाह, वाह, इयत्ता 8वी 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांनी राज्याच्या बाहेर जाऊन संस्कृती अनुभवण्याचा खूप छान प्रयत्न केला आहे। आता आपण इयत्ता 8वी 9वी 10वीची शिबिर निवेदनं ऐकली। मी अभ्यागतांना विनंती करतो की त्याने व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावे। आता विद्यार्थ्यांकडून प्रातिनिधिक स्वरूपात हर्षदादा त्याचे मनोगत मांडेल। नमस्कार, मी हर्ष 10वीतून। आमचं शिबिर अरुणाचल प्रदेश इथं गेलं होतं। शिबिर मुख्यतः 3 टप्प्यात झालं, तेजू, वॉलॉंग आणि रोईंग। नंतर आम्ही 2 दिवस गुवाहाटीला होतो। तर शिबिरात एकूण आम्ही सर्वच वाहनांनी प्रवास केला असं म्हणता येईल। नंतर रेल्वे झालं, विमान झालं, गाडी, बस, परत बोट ही आम्हाला गुवाहाटीला कामाख्या आणि उमानंद करताना लागली। उमानंद टेम्पल हे नदीच्या मध्ये असल्याने तिथं बोटने जावं लागतं। आणि शिबिरात एकूण आम्ही महाराष्ट्र, दिल्ली, आसाम, अरुणाचल हे राज्य बघितले। आणि पूर्ण शिबिरात आम्हाला जेव्हा कळलं की आमचं शिबिर नॉर्थ ईस्टला जाणार आहे, स्पेशली अरुणाचलला जाणार आहे, तेव्हा मनात अनेक प्रश्न येऊन गेले की त्या लोकांना आपल्याला बघून कसं वाटेल की बाबा हे लोक वेगळे दिसतात, हे भारतीय आहेत, खरं का आपण भारतीय आहेत? तर शिबिरात आम्हाला भारतीयत्वाचे समान धागे जाणवले थोडेफार। अजून एक मुद्दा की जेव्हा त्या लोकांपाशी एक पाहुणे जातात किंवा त्यांच्या घरी कोणतरी येतं, तेव्हा ते जय हिंद म्हणून त्यांचं स्वागत करतात।
आणि आपल्याकडे कसा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, सगळे एकत्र येतात. तसं तिथे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे दिवस मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. आपल्याकडे कसं झेंडावंदन करा आणि दिवसभर सुट्टी, तर तिथं तसं नाही आहे. तिथे एक तमलाडू नावाचं एक सण आहे प्रसिद्ध. तिथं ते सगळे माणसं एकत्र येऊन पारंपरिक नृत्य, गाणी, परत त्यांचे पारंपरिक खेळ सगळं सादर करतात. अशाच प्रकारे ते 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी साजरा करतात. आणि हे सगळे वैशिष्ट्य अभ्यास करताना आम्हाला तिथल्या समस्या आणि तिथले गरजा लक्षात आल्या. तिकडची एक समस्या म्हणजे तिथं दुर्गमता भरपूर आहे अरुणाचल प्रदेशला. तिथे दुर्गमता म्हणजे सध्याच्या काळात तिथे आत्ता रस्ते झालेत. आणि जेव्हा आम्ही विकेवीला होतो तेव्हा तिथले जे मुलं होती हॉस्टेलची, त्यांना जे सामान लागायचं राहायला किंवा खायला प्यायला, ते 20 किलोमीटर डोंगरातून खाली उतरून परत वरती यायचे, एवढे त्यांना दुर्गमता जाणवत होती. आणि व्यसनाधीनता तिकडचा एक मेन प्रॉब्लेम आहे. म्हणजे लहान मुलांपासून ते वृद्ध सगळे, तर स्मोकिंग, टबॅको, परत दारू, सगळे व्यसन आहेत. आणि ह्या सगळ्या आम्हाला गरजा लक्षात आल्या. आणि तिकडची सांस्कृतिक म्हणजे तिकडची लोकं आपली संस्कृती खूप जोपासतात असं एक वेगळीकडे जाणून गेलं. आणि आम्ही जेव्हा किबिथूला होतो, म्हणजे इंडो चायना फर्स्ट व्ह्यू, तिथे चायना बॉर्डर 12 किलोमीटर आमच्यापासून लांब होती. तरी पण अवधूत दादाच्या फोनला वेलकम टू चायना असं एक मेसेज आला. आणि त्याचं जे टायमिंग होतं फोनचं ते चायनानुसारच झालं आणि 2 तास पुढे गेलो. तर ह्याच्याकडनं कळतं की चीन घुसखोरी करण्याचा प्रयत्न करते, तरी तिथले लोक हम सब भारतीय असं वेळोवेळी जाणवून देतात. तर या शिबिरातून मातृभूमीचा खरा परिचय आम्हाला झाला. आणि हे तर घरी बसून तर अजिबात कळणार नव्हतं. मग आम्ही मौसमी दिदी, परत विजय स्वामी सर यांच्याकडून प्रेरणा घेऊन आमच्या काही वर्गातल्या विद्यार्थ्यांनी ठरवलं आहे की 10वीची परीक्षा झाल्यावर तिथे थोड्या वेळ म्हणजे 1 महिनाभर तिथे जाऊन आपलं वैयक्तिक शिबिर करायचं. तिथल्या समस्या अजून जाणून घ्यायचा, तिथला अभ्यास करायचा आणि तिथल्या लोकांसाठी, आपल्या भारतीयांसाठी काम करायचं. धन्यवाद. खरंच 80 ते 5000 किलोमीटरचा तब्बल प्रवास करून आम्ही सर्वांनी भरपूर अनुभव घेतले. 5वी ते तर पहिलेच शिबिर होते, तरी त्यांनी किती छान अनुभव घेतले. एकूणच सर्वजण विविध नद्यांच्या खोऱ्यात जाऊन आले आहेत व तेथून नवनवीन गोष्टी आत्मसात केल्या आहेत. खरंच विद्यार्थी स्वावलंबनाकडे वळले. इतिहास तज्ज्ञ असलेले व आपल्या ज्ञानप्रबोधिनीचे युवक सचिव असलेले श्री आशुतोष दादा यांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्याशी संवाद साधावा. खरं इतका छान 3 तासाचा प्रवास झाल्यानंतर मी बोलण्याचं काही औचित्य आहे का असंच मला वाटत होतं. अवधूत दादा बोलल्यानंतर आता मी काय बोलायचं आहे. तुम्ही 9वी 10वीचे सगळेजणं मांडत होता. मला असं वाटतं की त्यावेळी बहुतेक जणं भाऊक झाले असतील, भारावून गेले असतील आणि वेगळं काही बोलायचं असतं का, म्हणजे काही बोलायचं आहे ते तुम्ही करून दाखवलं. आणि मला असं वाटतं की तो सगळाच अनुभवच अगदी ना फक्त प्रसन्न करणारा, म्हणजे तुम्ही जाऊन जे पाहिलं आहे, म्हणजे मला असं वाटतं मी कदाचित ह्या कार्यक्रमाला देशपरिचयाचं, मातृभूमी परिचयाचं जरी रंग नसता तर एक कार्यक्रम म्हणून सुद्धा त्याचं कौतुक किती करावं, त्याची मजा किती घ्यावी तितकं थोडं होतं असं मला वाटतं. म्हणजे ज्या क्षणी मला वाटतं याचा 9वीचा गट हा त्या गुरुद्वारा शिशगंज गुरुद्वारामध्ये उभा आहे आणि एक सतनाम ओंकार करता पूरक असा तो उच्चार तिथं होतो आहे. आणि मला वाटतं की ते एक क्षण असतात की जणू एखादं उत्कट नाट्य तुम्ही सादर करताय आणि जणू त्या नाट्याचा भाग म्हणून सुद्धा मला एक तो आनंद घेता येत होता. पण मग ते लक्षात येत होतं की अरे जणू म्हणजे तुम्ही फक्त नाट्य सादर केलं असतं तरी आम्ही तितक्याच टाळ्या वाजवल्या असत्या कदाचित. तुम्ही त्या नाट्यामधनंही ते नाट्य सादर करण्याचं खूप शिक्षण छान घेतलं असतं. पण ह्याच्या पलीकडे तुमची जी त्याआधीची ती तपश्चर्या आहे त्याचा आस्वाद हा खरं तर तो हळूहळू पोचत होता मनापर्यंत. त्यामुळं वरचं नाट्य, त्यातली मजा, त्यातलं थ्रिल तुम्ही जे सादर करताय, त्यातल्या सगळ्या सुंदर सुंदर जागा ह्याला दाद देणं हे करता करता हळूहळू लक्षात आलं रे की ज्यावेळी सगळे आपले अरुणाचली सगळे उभे होते समोर आणि त्या वालांगच्या लढाईचं दृश्य करायचं ते समोर ते ठेवत होते,
कदाचित 1962च्या लढाईमध्ये जिथं भारतीयांना अभिमानास्पद जागा होत्या ती एक कदाचित लडाखमधली एखादी आणि ही ती नामती प्लेनची वॉलाँगमधली की वॉलाँग आणि किबिथूच्यामधला जो सगळा मोकळा पट्टा आहे तिथं भारतीयांनी चीन्यांना कसं कोंडीत पकडलं, अशी त्या अर्थाने 62च्या लढाईमधली दुर्मिळ जागा की जी भारतीयांची मान ही ताट ठेवू शकली रादर ती. आणि मला असं वाटतं की ह्यांनी जी काय हाडं सांधे खिळखिळे झाले ती गोष्ट सांगितली. 62च्या लढाईच्या गोष्टी कदाचित अजून चित्तथरारक होतील की तेजूला उतरल्यानंतर तेजूनंतर रस्ता ही काही 62 सालची गोष्ट नव्हती आणि तिथनं चालत जायची ती गोष्ट होती सगळी ती. सो वगैरे वगैरे. तर मला ते एकूण सगळी मुलं आपली ती व्यक्त करतायत, पाहतायत, ते सांगतायत, त्यातली मजा ती जाणवत होती. म्हणजे मी भेटलो त्यावेळी कर्नल केदार गुप्ते, आता ब्रिगेडर केदार गुप्ते होते आणि तुम्ही त्यांच्याविषयी कौतुकाने बोललात. मला त्या इंडो चायना मीटिंग सेंटरमध्ये काही जायला मिळालं नव्हतं. वरनं पाहून हेवा वाटला होता की अरे तिकडं जाऊन बसता आलं तर किती छान होईल, पण तुमचा हेवा वाटावा असं तुम्ही काही ना काही करत होता हे सगळं मला ते जाणवत होतं. म्हणजे त्यामुळे मी लांबनं आपलं दुर्बिणीतनं हां तिथं बसता का तुम्ही लोक एवढंच विचारत होतो. तुम्ही तिथं पोचले होता सगळे. मला असं वाटतं की ती सगळी मजा त्या अनुभवणं हे खोलवर मनामध्ये तुमच्या सर्वांच्या घर करून राहिलंच असेल आणि ते तुम्ही आमच्यापर्यंत पोचवलं हे खूप महत्त्वाचं होतं. मग अरुणाचलपासून सुरुवात झाली कदाचित, सुरुवात त्या वीरच्या मोस्कोवापासून कदाचित झाली, त्याची आठवण तिथनं सुरुवात होते. मग आपण पाहत जातो त्याची मजासुद्धा तुम्ही किती छान उलगडत होता. म्हणजे माझ्या गावाशेजारचं असं म्हणून पुण्यापासून एक 40 किलोमीटरवरच्या त्या भागाचं त्याचा आस्वाद ती 5वीची छोटी मुलं घेत होती. म्हणजे उलटंसुद्धा कदाचित केलं तरी हे होऊ शकेल. मला बऱ्याच वेळा मजा वाटते की म्हणजे जगाच्या लढाई कदाचित 6वी 7वीत झाल्या आणि शिवाजी महाराजांची 10वीत वाचली तर जास्त छान अभ्यास होईल का. तसंच उलटं वाटायला लागलं मला की अरे वीरला जर आपली 10वीची पोरं गेली असती तर त्यांनी काय पाहिलं असतं. म्हणजे एखादा तो वीरचा मस्कोबा हा प्रणवदादा सहज म्हणत होता की तो म्हशी राखणाऱ्यांचे देव. म्हणजे ते सगळे धनगर मेंढपाळ हे सगळे त्या मालरानावर वावरत आहेत. पुरंदरच्या पट्ट्यात अनेक जण फिरलेले असाल आणि एखाद्या जसा उन्हाळा संपून पावसाळ्याकडे जायला लागतो असे ते धनगर मेंढपाळे सगळे सोलापूरकडे वगैरे पलीकडे जायला लागतात. पण त्याच्या अलीकडच्या टप्प्यात कधीतरी एखाद्या पावसाने गाठलं आणि शेतामध्ये रात्री 10-11 वाजता तुम्ही त्या सगळ्या धनगरांना त्यांची ती तारांबळ पाहिली की शेतामध्ये बसलेले आहेत आणि रात्री अचानक पूर्व मोसमी पावसाने त्यांना झोडपायला सुरुवात केली आणि रानामधनं बाहेर सगळी ती मेंढ्या आणि माणसं ही वरच्या छोट्याशा त्या टेकडीवर येऊन बसतात आणि तो सगळा त्या रात्रीचा तो सगळा भाव, त्या भावना मला असं वाटतं 10वीतली पोरं आपली ती टिपू शकली असती. त्यांनी अरुणाचलचा तो वालाँग आणि तो सगळा भाग जितका प्रभावीपणे समोर ठेवला मला वाटतं की तो अनुभव त्यांचा तितकाच खोलवर हा त्या वीरचा पण तयार झाला असता असं मला वाटतं. त्यामुळे पाहायची नजर ही तुमची सर्वांची खूप महत्त्वाची होती. मला वाटतं सगळ्या प्रवासात म्हणजे तो वीरचा असेल, तो सौंदराला अश्विनबरोबर तुम्ही घेतलेल्या सगळ्या अनुभवांचा असेल, सगरोळीचा असेल, नर्मदालयात भारतीताईंबरोबर झालेल्या त्या सगळ्या प्रवासाचा असेल, उत्तराखंड आणि अरुणाचल ह्या सगळ्यामध्ये जे शिकण्याचं सूत्र म्हणून सर्वांना जाणवत होतं की मला सगळ्यात जवळचं मला कळतं अशापासून मी सुरुवात करायला हवी. म्हणजे लहानपणी शिक्षणात आपण बहुतेक वेळा ते करतो की मला जे दिसतं कळतं त्याच्यापासून आपण जोडाजोडी सुरू करतो. म्हणजे बहुतेक नवा पालक असल्यामुळं मला लहान मुलांचं माझी मुलगी कशी वाटतं कौतुक असेल, पण मला कौतुक वाटतं की ती अरे ह्याला मी काहीतरी एखादी गोष्ट दाखवतो आणि त्याचा आकार कुठला आणि रंग कुठला हे त्याला शिकवायचं कसं असा मला प्रश्न पडतो. आणि मग ती मागची ओळखीची तिची गोष्ट होती, तो त्रिकोणी आकाराचा काहीतरी गोष्ट होती आणि तुम्ही मला रंगाबद्दल नाही आकाराबद्दल बोलताय हे त्या 3 वर्षाच्या 2 वर्षाच्या मुलींना कसं कळत जातं. हे जसं आपण ओळखीच्या गोष्टीपासनं अनोळखी गोष्टीचं शिक्षण करतो तर मला असं वाटतं ही सगळी तीच प्रक्रिया चाललेली होती. मग ह्याला शिक्षणातलं मोल काय ही सहल नव्हती फक्त. मातृभूमी परिचय, शिबिर, सहल यातला शिबिर सहल भाग लांबचा आहे, पण शिक्षण म्हणजे वेगळं काय असतं. म्हणजे प्रबोधिनीमध्ये असं म्हटलं जातं की गणित आणि फिजिक्स कशासाठी शिकायचं आहे तर देशाचे प्रश्न सोडवायला म्हणून ते शिकायचं आहे, देश समजायला म्हणून ते शिकायचं आहे. प्रोजेक्ट करणं म्हणजे काय तर तो देशप्रश्न समजून घेणं, त्यासाठी जणू ते फिजिक्स गणित ते समजत जाणं, उलगडत जाणं, त्यातल्या भाषांचा तो आस्वाद घेता येणं. मला असं वाटतं प्रणवदादा ज्यावेळी फिरत असेल या सगळ्या पट्ट्यांमध्ये त्यावेळी वेगळ्या प्रकारच्या भाषांचं सौंदर्य त्याला उलगडत जात असेल त्यावेळी भाषांची मजा वर्गामध्ये कंटाळा येतो ना बहुतेक वेळा की व्याकरण काय शिकवतात वगैरे वगैरे वगैरे. आणि मला तर नक्की येतो, तुम्ही जरा जास्त हुशार मुलं असू शकाल, पण मला तो कंटाळा ह्या सगळ्या फिरण्यामध्ये हरवत जातो. भाषा का शिकायच्या,
तर छान वाटतं की असं ती गेलं की त्या सगळ्या म्हणजे मजा मला वाटली होती. मला आठवते त्याप्रमाणे त्या मिश्मी प्रदेशामध्ये फिरताना तिथं 3 मिश्मी जमाती आहेत. इदू मिश्मी, मिझो मिश्मी, तिसरा विसरलो मी. पण या मिझो मिश्मींना इदू मिश्मींची मिश्मी कळत नाही भाषा, आणि मग ते एकमेकात संवाद करतात कसा. आणि भाषेच्या मजा या उलगडत म्हणजे अरुणाचलमधल्या 40 ट्राईब्स हा लांबचाच भाग झाला. त्यातल्या सब ट्राईब्समध्ये सुद्धा एकमेकाला संवाद करण्यासाठी काय करायला लागतं. आणि मग लक्षात आलं की अरे हे सगळे ना छान हिंदी बोलत आहेत. टिपिकली एक नॉर्थ ईस्टचा ठसा असा पाहिला की बहुतेक इंग्लिश बोलणारी लोक, असा एक ठसासुद्धा अनेकांच्या डोक्यात असतो. आणि बहुतेक तो नागालँड मणिपूरमुळे जास्त ठळक होत असेलही. त्याला बहुतांश कारण हे नागालँडमध्ये असलेले मिशनरी आणि त्या सगळ्यांमधून झालेली नागालँडचं एस्पेशली कन्व्हर्जन. अरुणाचलचा ठसा लख्ख वेगळा आहे असं मला वाटतं. म्हणजे कोणी ते भीष्मकनगरचं बोललं असेल, परशुराम कुंडाचं बोललं असाल, पण ते हिंदी बोलणारे आपल्या अन्य कुठल्याही भारतीयाहून जास्त भारतीय असलेले, म्हणजे मी रामराम म्हणेल, मी नमस्कार म्हणेल, पण जय हिंद म्हणून स्वागत करणारे, एकमेकात हिंदीत बोलणारे. कारण मला तुझी मिश्मी कळत नाही आणि माझी मिश्मी तुला कळत नाही, मग मी कशात बोलणार आहे, तर मी हिंदीत बोलतो आहे. तर आपल्याकडे टिपिकली मला कोकणी कळत नाही आणि तुला मराठी कळत नाही, तर माझी मराठी तू शिक असं बहुतेक कोकणीवाल्याला मी म्हणेल. बहुतेक वेळा हिंदीतला संवाद हा वऱ्हाडी आणि मराठी पश्चिम महाराष्ट्रातल्या माणसात घडणं, ह्याच्याऐवजी तो बहुतेक वेळा एकाचं दुसऱ्यावरचं आक्रमण असा घडतो. अरुणाचल हा तो लख्ख आम्ही भारतीयत्वातच बांधलेलो आहे असा प्रदेश तो मला सापडत गेला, जाणवत गेला. हे भारतीय पण म्हणजे काय, मला नाही वाटत की त्याची व्याख्या सोपी असते फार. म्हणजे ते नर्मदा किनाऱ्याचं सगळं वर्णन चाललेलं होतं आणि मग शुभम दादाला एवढा काव्यमय झालेला पहिल्यांदाच पाहिलं बहुतेक मी. आणि त्या सगळ्या काव्यमय होण्यामध्ये स्वाभाविक आहे असं मला वाटतं. म्हणजे नर्मदे काठावर गेल्यावर मग त्या भट्टांच्या त्या सगळ्या शाळेच्या चौथऱ्यावर बसलो तुम्ही आणि ती समोरची नर्मदा वाहताना तुम्ही एका बाजूला धीरगंभीर, दुसऱ्या बाजूला त्या सगळ्या कविता तुमच्यामधनं बाहेर नाही आल्या, तर मग तुम्ही एकतर अरसिक आहात किंवा इतके स्थितप्रज्ञ आहात की तुम्हाला यांनी कशानेच फरक पडत नाही, त्याच्या पलीकडे गेलेलात. पण मला असं वाटतं त्याच्यामधल्या आपल्यासारख्यांसाठी, माझ्यासारख्यांसाठी तर नक्कीच की तो सगळा भारावून टाकणारा सगळा अनुभव असतो. आणि ते सगळं अनुभवणं, हे सगळं का करायचं. मी जसं म्हटलं ते अरुणाचली भारतीयत्व, तर ते अरुणाचलांमधलं भारतीयत्व सापडणं ही प्रक्रिया का करत गेलो आपण. म्हणजे मग कुणीतरी मला आठवत नाही, बहुतेक नचिकेत दादाने आपली प्रतिज्ञा जी आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, ती बोलता बहुतेक त्यातल्या विविधतेचा अभिमान असा व्यक्त केला. मला असं वाटतं की तो खूप महत्त्वाचा धागा आहे आपल्याकडं. आपल्याला एकमेकाचा फरक ॲप्रिशिएट करता येतो, त्याचं कौतुक करता येतं. आपल्या विविध जाती, पंथ, प्रदेश, भाषा, आपल्याला त्याची मजा घेता येते, ॲप्रिशिएट करता येतं. ते आपल्याला त्याचं त्रास होत नाही, त्याची जुलूम वाटत नाही. मध्य प्रदेशात गेला तर मराठी बोलणारा माणूस आणि मध्य प्रदेशातले इकडं आले तर हिंदी बोलणारेच ते आपल्याला कोणीच वावगं वाटत नाही. म्हणजे इंदोरला मला वाटतं निम्मी लोकांची मराठी बोलले असतील हे सगळेजण, आणि फार अस्वाभाविक नाही आहे ते. अहिल्याबाईंचं आणि ते सगळं जणू मराठी फौजा ह्या सगळ्या त्या उत्तरेकडे जात गेल्या त्याच्या सगळ्या ह्या खानाखुना कसल्या, हे सगळे पराक्रमाचे दीपस्तंभ हे अशा रस्त्यावर असे पसरलेले आहेत. आणि ते इंदोरमध्ये बहुतेक मराठीत बोलूनही तुम्ही पूर्ण वेळात बाहेर येऊ शकला असता. तर मला असं वाटतं हे सगळं अनुभवताना तो विविधता हा शब्द होता, तो एका बाजूला मला कौतुकाचाही वाटतो, छानही वाटतो, दुसऱ्या बाजूला त्याच्याकडे कसं पाहावं असं वाटतं. म्हणजे आम्ही वेगळेच आहोत असं म्हणण्यामध्ये सुद्धा ती विविधता व्यक्त होते. आणि तरीसुद्धा विविधतेचा अभ्यास करणारे अनेक जण, हे जगातले इतिहास संशोधक हे इथं येतात आणि अभ्यास करतात. त्यांच्यातलं भारतीय पण वाढतं का, कदाचित हो, कदाचित नाही. म्हणजे कोणीतरी निवेदिता आहे इथं येतात आणि विवेकानंद म्हणतात त्यांना की तुम्ही इथल्या महिलांसारखे जगा आधी, आणि ते जगल्यानंतर मग त्या भारतीयाविषयी तुम्ही जे बोलाल, भारतीयांबद्दल जे बोलाल, त्याला मोल येईल, त्याला किंमत येईल आणि त्यातनं बदल घडतील. त्यामुळे तुम्ही इथे येऊन चिकित्सक अभ्यास करण्याचं स्वागतच आहे, पण इथल्यांसारखे होऊ ना आपण, असं त्या निवेदितांना ज्यावेळी सांगत होते ते. त्यातनं त्या निवेदिता घडल्यात आणि आपण तर इथंच वाढलो ना. मग आपल्याला हा भारत कसा दिसतो ह्यांनी दर्शन केलं. त्यामध्ये खूप जास्त मला असं वाटतं की खूप नाट्यमयता होती ती, आणि त्यामुळं आपण भारावून गेलो. म्हणजे 3 तासाच्या प्रवासामध्ये
प्रवासच म्हणेल मी तो 3 तास सगळा तो वीरपासनं किविथो आणि काहोपर्यंतचा सगळा प्रवास, रादर त्या पुढच्या मीटिंग पॉईंटपर्यंतचा प्रवास, म्हणजे त्याच्या पुढं लगेच चीनचे बॉर्डरच लागते. किविथो आणि काहोसुद्धा गावं म्हणून अलीकडे आहेत म्हणता येईल. तो तिथपर्यंतचा प्रवास मला असं वाटतं हा तो 3 तासातला सगळा आमच्यासमोर घडताना मला शोधायचा हाच भाग होता की मी मगाशी त्या माळावरच्या धनगरांना शोधायचा प्रयत्न केला, तिथपासनं ते त्या मिश्मी नाही शोधायचा प्रयत्न केला. म्हणजे ते मिश्मीची मग त्या गोष्टींचे मोह आवरत नाहीत फिरताना, तुम्हाला आवरले नाही असं मलाही आवरत नाहीत. आणि सहज मला आठवून गेलं की म्हणजे त्या मिश्मींच्या कुणीतरी मग मिश्मी ड्रायव्हर होता माझ्या गाडीचा आणि त्याने गाणं लावलं होतं आणि छान आपलं आसामी गाणं आहे असं मला वाटत होतं. आणि आसामी जनरली थोडं तरी ओळखीचं वाटतं, कळतं, हे काहीच कळत नाही. आणि मग तो म्हणजे आपलं मला वाटलं की भूपेन हजारिकांचं छान गाणं चाललं आहे असं म्हणून मी आपलं जरा ऐकायचा प्रयत्न करत होतो, पण मला काही आसामी कळत नाही. मी आपला वाटत असेल आत्ता बोलतो त्यातनं मी फार भूपेनदांचा आस्वाद घेऊ शकतो, पण तरीसुद्धा आपल्याला ते आसामी कळतं थोडंसं, त्याची मजा येत जाते. कारण या सगळ्यामध्ये त्या भाषांमध्ये सुद्धा जोडलेल्या अनेक जागा आहेत आणि तुम्हाला जाणवत जाईल. ती बंगाली जोडलेली सापडेल, ती तुम्हाला आसामी जोडलेली सापडेल, तुम्हाला बाकी जवळच्या गुजराती आणि ह्याच्याबद्दल तर कोणालाच शंका येऊ नये. आणि ते गाणं चाललेलं असताना काहीच कळेना. मग मी त्याला विचारलं बाबा की बाबा हे म्हणजे तुम्ही हे काय भूपेनदांचं गाणं चाललं आहे का? तो म्हणे नाही रे बाबा माझं मिश्मी गाणं आहे. आणि आता एकूण या सगळ्या आसामी संस्कृतीनं आमच्यावर जो छाप सोडला आहे तो त्यातल्या संगीताचा सुद्धा आहे. त्यामध्ये संगीत आता आसामी चाललं आहे आणि या सगळ्या मिश्मी गाण्यांना बोलांना त्याला तो साथ चढवला आहे, तो त्या आसामी यांनी चढवला आहे. हे भारताचं भारत म्हणून वाढण्याचं एक मला ते एक छान चित्र दिसत होतं, जाणवत होतं. त्यामुळे मगाशी विविधता शब्दावर जो परत येतो आहे, आपल्याला दुसरा शब्द एक महत्त्वाचा जाणवतो, सतत वाटतो, तो म्हणजे एकात्मता. हा देश एक आत्मा आहे असं आपण म्हणतो आणि त्याचा अर्थ कसा लावायचा आहे सगळ्या विविधतेत? इतकं सुंदर सगळं ते कोलाज आहे त्याला असं म्हणायचं का? इतकं सुंदर इंद्रधनुष्य आहे त्याला इंद्रधनुष्य म्हणून ते वेगळे रंग वेगळे काढायचा प्रयत्न करायचा का? आणि मला असं वाटतं की हो, नकळत ते काढले जातात, कारण ते अभ्यासाची एक पद्धत आहे. जोपर्यंत ठळकपणे ते समोर आणलं जात नाही त्यापेक्षा ते वेगळं कसं आहे असा तो अभ्यासही घडत नाही. पण दुसऱ्या बाजूला तो अनुभव असतो, तो मात्र एक अनुभव असतो आणि तो आपल्या सर्वांनी घ्यायला हवा आहे. जो एकात्म असा शब्द त्याच्यातला आहे, तो एकात्म शब्द शोधायला लागतो आणि तो कशा अर्थाने ही विविधता. म्हणजे अनेक वेळा छान शब्द वापरला जातो की आम्ही विविधतेत एकता शोधतो. बहुतेक वेळा ही सगळी विविधता आहे त्याच्यामध्ये असं वेगळं काय आहे त्याच्यातनं आम्ही एक काय शोधायचा प्रयत्न करतो असं वाटायला लागतं. आणि मला वाटतं की माझ्या घरातले आम्ही सगळेजण ह्यांचा अभ्यास मी असा करतो का? म्हणजे बहुतेक जण वेगळे असणारच ना. माझा भाऊ फार भांडतो माझ्याशी, माझ्या पोरी माझ्यापेक्षा इमेन्स वेगळ्या आहेत, कारण काही अंश माझ्या बायकोचा आणि आजीचाही आणि आईचाही त्यात येणार आहे. आणि हे सगळं जर वेगळेपण आहे ह्याच्यात ते वेगळेपण मी शोधतो की काय? आणि मला लक्षात आलं की नाही अरे, आम्ही आमचं घर म्हणून एक घरपण आहे आमचं, आणि ते घरपण प्रत्येकामध्ये वेगळ्या प्रकारे येत जातं. ते माझ्यात आलं आहे तसं माझ्या मुलीत अजिबात नाही आलेलं. त्याला कारण त्या घरपणामध्ये तिच्या आजीचाही कुठंतरी हातभार लागला आहे, तिच्या आईचाही लागला आहे आणि तिनं स्वतःनं सुद्धा त्या माझ्या 10 वर्षाच्या मुलीनं सुद्धा तितक्याच छान तो फुलवला आहे. मला नाही वाटत की तुमच्या ह्या सगळ्या ताया जितकं छान सादर करत होत्या तर तुमची आई कदाचित छान वेगळं सादर करेल, पण तुमच्या इतकंच छान करेल का आणि तसंच करेल का? तर मला असं वाटतं त्यापेक्षा ते छान तसं होतं ते. आणि ही सगळी अभिव्यक्ती आम्ही वेगळे आहोत, पण का वेगळे आहोत? आम्ही घरातले आहोत. तर मला असं वाटतं ते माझं घर मी वेगळ्या प्रकारे जसं व्यक्त करतो तसं माझा देश, माझा समाज हा तो मुळातलं एक घर आहे. ते त्याच्यामध्ये ते मुळातलं एक तत्त्व आहे, तो एक भावना आहे. आम्ही असं जो शोध आहे तो एकपणाचा आहे. आणि मग आमचं घरकुल जसं वेगळं मांडू, म्हणजे माझं गावाकडचं घर हे कौलारू असतं आणि इथलं RCC बांधलेलं असतं, ह्याच्यात काय? पण त्या घरातल्या 5 माणसांचा स्वभाव आणि माणसं ही तीच असणार आहेत. ते बांधकाम आहे त्या परिस्थितीनुसार बदलतं की ह्याच्यापेक्षा काय आपण वेगळा विचार करतो का? तर नाही बहुतेक. आणि मला असं वाटतं हा सगळा तो भारत असाच पसरलेला आहे. ती माणसं, तो समाज, तो तसाच तो एकात्म समाज आहे. आम्ही सगळेजण एक भारतीय आहोत. म्हणजे काय? तर फक्त ते विविधतेत ते विविध लोकांना सगळ्यांना एकत्र आणून बांधलं आहे आणि आम्ही करार केला आहे की आता आम्ही एकत्र राहू, असं नाही बहुतेक. ते तसे देश एकत्र राहत नाहीत. जगातले अनेक देश हे गेल्या शेकडो वर्षात सोडा, गेल्या 50-100 वर्षात ते एकत्र राहता अनेक देशांना नाकीनं व्हालं. भारताला ते नाकीनं व्हालं नक्की नाही. पंजाबला वाटलं, ते एक सतनामची सगळी ती गोष्ट ऐकताना तो पंजाब डोळ्यासमोर येतो की ह्या पंजाबला वाटलं की आम्ही वेगळं व्हायचं
आज ते वेगळे पण कुठं हरवून गेले मला नाही वाटत, पण ते वेगळे पण हरवणं हे जगातल्या बाकी देशांना नाही जमत. ते वेगळे पण जपत जपत ते वेगळे होत जातात आणि तुटतही जातात. आणि हे जगाच्या इतिहासातल्या, कधी स्पेन असेल, इंग्लंड असेल, तिथपासून अनेक देशांच्या आजच्या ताज्या इतिहासात सुद्धा तुम्हाला पाहता येईल. मला मुद्दा सांगण्याचा इतकाच आहे की तो मुळामध्ये एकपणा हा आपल्या समाजाचं जे जीव आहे तो आपल्याला अनुभवायला हवा. तो नर्मदा काठे अनुभवायला हवा, तो गोदावरी काठे, जवळच्या निरेपासून कदाचित सुरुवात झाली होती 5वीची आणि तो कदाचित निरेचा कलशही सुरुवातीला त्या प्रक्रियेमध्ये असेल. त्या निरेपासून सुरुवात झाली आणि त्या लोहितपर्यंत ब्रह्मपुत्रेपर्यंत ही सगळी जी प्रक्रिया दीर्घ चालली होती, त्या सगळ्यामध्ये तो आमचं मुळामधलं आमचं एकपण आणि व्यक्त व्हायला, अभिव्यक्त व्हायला आम्हाला थोडं थोडं वेगळं व्हायला आवडतं. जसं जसं माझ्या एका घरातल्या त्या सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या स्वभावानुसार, हौशीनुसार थोडंसं वेगळं व्हायला आवडतं, तसं त्या अरुणाचलला थोडंसं वेगळं व्हावंसं वाटतं का? तर हो, थोडंसं वेगळं व्हायलाच पाहिजे. त्याच्यातच मजा आहे. त्या मध्य प्रदेशातला त्या माहेश्वराला, म्हणजे जिथं ते मंडन मिश्रा आणि शंकराचार्यांच्या ह्याच्याबद्दल मला वाटतं कोणीतरी सहज बोलून गेलं. जणू ते भारतीय संस्कृतीतल्या एका प्रखर तेजस्वी अशा चॅप्टरचा ती जागा आहे ती. आणि तिथं त्या विदुषी भारती त्या शंकराचार्यांना निरुत्तर करतात, कारण शंकराचार्यांना ते विचारतात की तुम्हाला तुमच्या ते प्रापंचिक आयुष्याबद्दल प्रश्न विचारताना शंकराचार्य म्हणतात मोकळेपणाने की हा विषय माझ्या अभ्यासात तज्ज्ञतेचा नाही आहे, मी इथं हारलो. म्हणजे आधी मंडन मिश्रांबरोबर 16 तास 18 तास जो काय संवाद झाला आहे, वाद झाला आहे, आणि त्याच्यामध्ये ते शंकराचार्य त्यांच्या सगळ्या फक्त प्रतिभेने नाही, त्या सगळ्या तपश्चर्याने जिंकतात. आणि दुसऱ्या बाजूला ती विदुषी भारती, त्यांची पत्नी मंडन मिश्रांची, तर ती जिंकते. ही सगळी गोष्ट पूर्ण अनुभवत होती, गप्पा मारताना सहज बोलत होती. आणि मला वाटलं की हा अभ्यास माझा ह्यांच्या वयात झाला असता असा का, आणि मला त्याचा हेवा पण वाटत होता. पण मला ते जाणवत होतं की ते एकात्मता ते शोधत शोधत हिंडत चाललेले आहेत, ते एकात्मता अनुभवत चाललेले आहेत, ते वेगळं पण शोधत नाही आहेत. त्यामुळे मला आज कुठंही ते वेगळं पण शोधण्याचा प्रवास नव्हता. त्यातले नाट्य शोधून दाखवत होते ते सगळेजण, दिसत होते ते नाट्य होतं, दिसत होते त्यातली मजा होती, आणि ते काहीतरी वेगळे अनुभव होते. पण जे शोध होता तो आमच्यातली सर्वात मधली ती एकात्मता आहे. ती एकात्मता परत 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 वेगळ्या प्रकारे, वेगळ्या स्वरूपामध्ये आधी ती मुळातली शोधायची, आणि तिची ती नवीन नवीन अभिव्यक्ती आहे, तिचा आनंदही घ्यायचा, आणि त्या अभिव्यक्तीला ॲप्रिशिएटही करायचं की अरे तुझं हे वेगळेपण सुद्धा छान वाटतंय. आणि असं वेगळेपण छान वाटतंय कारण आपण एक आहोत, ही भावना आपल्याला शेअर करता आली अनेकांबरोबर. तर मला असं वाटतं तो एक महत्त्वाचा प्रवास असतो. त्यामुळे मी कदाचित माझ्या बोलण्याच्या शेवटच्या टप्प्याला येताना असं म्हणेल की बहुतेक हर्ष बोलत होता त्यावेळी मला अचानक जाणून गेलं की अरे हा किती महत्त्वाचा प्रवास चालला आहे. की तो म्हणतो की आत्ता माझी 10वीची परीक्षा घडेल, आणि 10वीची परीक्षा झाल्यावर मी काय करणार आहे, तर मी परत बहुतेक रोईंगच्या आसपास जाईल आणि एखादं ज्ञानसेतूचं किंवा त्या मुलांचं अभ्यास शिबिर घेईल मी, आणि ते घेता घेता माझाही तिथल्या गोष्टींचा अभ्यास होईल. तो हट्टाने ते पूर्ण करणार आहे का, तर मला असं वाटतं नाही केलं तर मग आदित्यला श्रीरामदादाकडे पाहिल मी काय करायचं. पण हर्षला असं म्हणावंसं वाटलं, आणि ह्यातल्या अनेकांना ते म्हणावंसं वाटलं असेल, तो तुमचा प्रतिनिधी होता असं मला वाटतं ते. आणि तसं म्हणावंसं वाटतं ह्याच्यामध्ये काहीतरी एक मोठं विशेष काहीतरी शिक्षणातलं सूत्र आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही मातृभूमी परिचय असा शब्द वापरला होता, मला असं वाटतं की त्याच्या पुढं जाणारी ही प्रक्रिया होती खूप. आणि ती परिचय शिबिरं नव्हती फक्त, ती मैत्री शिबिरं होती. म्हणजे ते अनेक ठिकाणी नाती जोडत चाललेली होती. म्हणजे नाती संबंध, म्हणजे हे सगळे वालॉंग आणि तेजूचे हे सगळे अनुभव सांगत होते. म्हणजे त्यातला कदाचित गोष्टींचं मोहावरत नाही, तशी शेवटची गोष्ट सांगून शेवटच्या मुद्द्याकडे येऊन थांबतो. आणि ज्यावेळी ॲडव्होकेट खोपेंचा उल्लेख आला होता, आणि खोपेंच्या त्या दूरवरच्या घरात जाऊन सगळ्या मजा घेतल्या होत्या, पण सांगण्याचा भाग ज्यावेळी तेजूमध्ये त्यांच्या घरामध्ये गेलो होतो त्यावेळी त्यांच्या घरामध्ये जी काय घरातल्या प्रमुखाची खुर्ची असावी, तर त्या ॲडव्होकेट खोपेंनी आदराने ती मागं ओढून बागेश्रीताईंना त्याच्यावर बसवलं होतं. आणि मला त्या संवादाची मजा वाटत होती की ते बागेश्रीताईंना ॲड्रेस करताना आई म्हणत ते ॲड्रेस करत होते. आणि मला वाटलं की अरे किती ताकद आहे, म्हणजे ते ॲडव्होकेट खोपे हे त्या दूरच्या ठिकाणी येतात आणि त्यांना लांबचं वाटेल म्हणून ते भारतापासून कधी तुटतील का, तर मला वाटत नाही की त्या बागेश्रीताई पोंक्षेंना आई म्हणताना जो व्यक्ती उभा आहे तर त्याला कधी तुटण्याची भीती भारताला वाटू शकेल. मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांचे प्रवास हे त्या अर्थाने मोलाचे आहेत. आपल्याला एकात्मतेचे जे प्रश्न खूप वाटत असतील तर ते फार मोठे प्रश्न नसतात असं मला वाटतं. म्हणजे तुम्हाला सर्वांना तुम्ही काय केलं आहे असे प्रश्न जर पडले असतील तर तुम्ही ह्या मैत्री जोडलेल्या आहेत. ह्या मैत्री जर तुम्ही टिकवल्या तर मला असं वाटतं त्यापेक्षा मोठं एकात्मतेचं कुठलंही काम नसतं.
तुम्हाला ते सापडत जाईल, शोधता येईल. ज्यावेळी तुम्हाला कळेल की तिथल्या माणसांना ते दूरपण का वाटतं, तर माझा मित्र तिकडं कुणी पुण्यात आहे हे त्यांना कधी कळलेलं नसतं. जशीशी मोठी मुलं होत जातील तुमच्याबरोबर शिबिरात आलेली, इकडं तिकडं आलेली आत्ता, आणि त्यांना लक्षात येईल की अरे पुण्यामध्ये माझा मित्र आहे, पुण्यामध्ये माझी काळजी करणारं कुणीतरी आहे, त्यावेळी मला असं वाटतं दूरपण हे असं सावकाशपणे दूर होतं. खरं तर दूर होतच नाही, ते दूर पण नसतंच, वेगळे पण नसतंच, ते आम्ही सगळे एक आहोत ही सगळी भावना ही जिवंत होते. त्यामुळे मला असं वाटतं ते आपली फक्त परिचय, आम्ही अभ्यासाला गेलो आणि परिचय करतोय असं मला वाटत नाही की तुम्ही कोणी पाहताय सुद्धा त्याकडं. आम्ही मित्र करायला गेलो, नाते करायला गेलो. का तरी मैत्री शिबिरच नाही आहेत फक्त, तरी ही एकात्मता शिबिर आहेत. आणि मला असं वाटतं राष्ट्रीय एकात्मता म्हणजे ती घराशेजारची सुद्धा, मग त्या धनगरांच्या पालावरपासनं ती दूरवरच्या त्या काहोमधल्या मेयर कम्युनिटीपर्यंत ही तुम्ही पाहिली, अनुभवली असं मला वाटतं. तर मला असं वाटतं हा धागा तो परिचयाचा धागा असेल, सुरुवात झाली असेल, पण तुमच्यावर एक मोठी जबाबदारी आणि काम आहे असं मला वाटतं. ते म्हणजे हे शिबिर फक्त परिचय शिबिर नव्हतं, हे मैत्री शिबिर होतं. ते मैत्री करून मी ठेवण्याचं मोल काय, ते 4 मित्र मी जे जोडलेले आहेत ते कधीच ह्या देशावर राग ठेवतील असं होणार नाही. ते कारण माझे मित्र आहेत असं आपल्याला करता येईल. आणि हे जणू एकात्मता शिबिर होतं असं आपल्याला वाटायला लागेल. आणि तुम्ही जे आता सुरुवात केलं आहे ते छोटं काम नाही आहे, एक मोठं राष्ट्रकार्य आहे असं तुम्हाला ते नकळत फुलायला लागेल, सापडायला लागेल, जाणवायला लागेल. सो मला असं वाटतं हर्षनी कदाचित तो मुद्दा सर्वांसमोर आग्रहाने ठेवला असेल की मी चाललो आहे, पण ते मी मीच एकट्याचं नव्हतं ते, असं मला वाटतं तुमच्यातल्या प्रत्येकाचं होतं ते. आणि ते प्रत्येकाचं म्हणताना तिकडं जाऊनच करायला हवं असं नाही आहे. ते तुमच्या मनामध्ये ते दूरचे मित्र राहिले आणि त्या मित्रांना कळत राहिलं की ते तुमच्या मनात आहेत, तर मला असं वाटतं ह्याच्यापेक्षा वेळा राष्ट्रीय एकात्मतेचं काम नसतं. आणि तुम्ही ते खूप छान करतात. तुमच्या सर्वांचंच कौतुक. थांबतो. धन्यवाद आशुतोष दादा, आमच्या पाठीवर कौतुकाची थाप दिल्याबद्दल. संस्कृती कशी बघावी, भाषा जोड, विविधता आणि एकात्मता, मातृभूमी परिचय शिबिरच, पण त्यालाच तुम्ही मैत्री शिबिर किंवा एकात्म शिबिर असे सुद्धा समजले व संबोधले व आम्हाला एक विचार दिला की एकात्म समाजाने विविधता पहा, भारताचे वेगळेपण जपा. आणि एकूणच आपण सर्वच विद्यार्थ्यांच्या निवेदनातून असं कळत आहे की सगळ्याच विद्यार्थ्यांनी ते ज्या प्रदेशात ज्या ठिकाणी गेले तेथून भरपूर अनुभवाची शिदोरी आपल्यासोबत आणली आहे. आता मी आदित्यदादाला विनंती करतो की त्याने कार्यक्रमाचा समारोप करावा. सर्वांना नमस्कार. 200 विद्यार्थी शिबिराला गेले होते आणि या 200 विद्यार्थ्यांचे ॲव्हरेज 8 दिवस जर धरले तर 1600 दिवसांचं निवेदन आपल्या सगळ्यांसमोर मांडणं असं खूप आव्हानात्मक काम आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी आणि अध्यापकांनी केलेलं आहे. त्यामुळे सगळ्यात सुरुवातीला मी सगळ्या मुलांचं आणि आमच्या सगळ्या शिक्षकांचं मनापासून कौतुक करतो की हे खूपच अवघड काम त्यांनी यशस्वीरित्या पेललं असं मला स्वतःला वाटतं. खरं इथं बसलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं भरपूर कौतुक करायला हवं, भरपूर प्रत्येकाबद्दल बोलायला हवं, प्रत्येक दिवसाबद्दल बोलायला हवं आणि प्रत्येक शिबिराबद्दल भरपूर बोलायला हवं. पण ते सगळं आत्ता बोलणं शक्य नाही. ते हळूहळू रवंथ करायचं आहे, पचवायचं आहे हळूहळू आम्हाला सगळ्यांनाच. आणि त्यासाठी पुढचे काही दिवस आपण सगळेजण नक्की वापरूया. आमचं 5वीचं शिबिर ज्या वेळेला ठरलं जायचं असं, त्यावेळेला अभिलाषदादांनी त्या शिबिरात जावं असं ठरलं. अभिलाषदादा 10वीच्या वर्गात वर्गशिक्षक म्हणून खरं तर काम करतो, पण त्यांनी खूप सहजपणे मी 5वी बरोबर जाईन असं म्हटलं आणि 5वीच्या शिबिराबरोबर अभिलाषदादा गेला. त्याचंही मला विशेष कौतुक वाटतं. नाहीतर मग खरं तर लांबचा प्रवास करायला मिळतो आहे, 10वी बरोबर लांब जायला मिळतं आहे अशी सहज भावना मनामध्ये येऊ शकते. पण खूपच सहजपणे तो म्हटला की चालेल की 5वी का, मी 5वी बरोबर जातो. आणि तो खरंच मनापासून 5वीच्या शिबिरामध्ये सहभागी झाला. त्यामुळे दादाचं मला कौतुक करायचं आहे. नेहा तापीकर, पृथ्वीराज, वेदांत हे सगळे गुरुकुलाचे किंवा प्रौढींचे माजी विद्यार्थी या सगळ्या शिबिरांमध्ये सहभागी झाले आणि त्यांनी खूप मनापासनं शिबिरामध्ये काम केलं. त्याबद्दल त्यांचंही सगळ्यांचं मनापासनं कौतुक आहे. त्यानंतर मिलिंददादा लिंगायत हे चिपळूणहून
काही दिवसांपूर्वी प्रबोधिनीत आले आणि लवकरच ते आता त्यांचं इथे पुढचं काम सुरू करतात. आपल्यापैकी अनेकांपर्यंत पोहोचलं असेल की पखवाज प्रशिक्षण आपण इथे सुरू करतो आहे. तर ते इथे जेव्हा आले तेव्हा त्यांनी हळूहळू इथली सगळी प्रबोधिनी समजून घ्यायचा प्रयत्न केला आणि त्यातलाच एक भाग म्हणून शिबिरात तुम्ही जावं असं मी त्यांना सुचवलं होतं. 8वीच्या शिबिराबरोबर ते एकदम सहजपणे गेले आणि मनापासून शिबिराच्या पूर्वतयारीपासून ते शिबिर परत येईपर्यंत आणि अगदी आत्ताच्या निवेदनाच्या कार्यक्रमापर्यंत या सगळ्या मुलांबरोबर ते सहभागी झाले. याबद्दल त्यांचंही खरं तर कौतुक आहे आणि ते सगळं कौतुक एका छोट्याशा भेटीच्या रूपाने आपण व्यक्त करूया. मी मिलिंददादांना विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवरती यावं आणि आपल्या कौतुकाचा एक भाग म्हणून गुरुकुलाकडनं एक छोटीशी भेट स्वीकारावी. मिलिंददादा आहेत का? आहेत का? पण बहुधा कुठल्या तरी कामात मिलिंददादा व्यस्त दिसतात. त्यांच्यापर्यंत आपण हे कौतुक नंतर पोचवूया. आजच्या या शिबिर निवेदनाच्या कार्यक्रमाचा फक्त शिबिर निवेदनाच्या कार्यक्रमाचा समारोप करण्यासाठी मी उभा असं नाही, तर आज खरं तर दिवसभरामध्ये 2 कार्यक्रम आपण गुरुकुलामध्ये केले आणि या दोन्ही कार्यक्रमांची सांगता आत्ताच्या या शिबिर निवेदनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने होत आहे. सकाळी आपण जे तीर्थपूजन केलं, सगळ्या विद्यार्थ्यांनी थोडा थोडा वेळ काही मंत्र ऐकले, अनेकांनी पूर्ण वेळसुद्धा बसून ते मंत्र ऐकले. अनेक आमचे पालक या सकाळी तीर्थपूजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित झालेले होते. हे या मंत्रांमध्ये काय आहे असं मी शांतपणे ऐकत होतो आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की नद्यांनी समृद्ध केलेली इथली भूमी, त्याचं वर्णन या मंत्रांमध्ये वेगवेगळ्या वेळेला केलेलं होतं. इथं संशोधित झालेली शास्त्रं कोणती कोणती आहेत त्याचं वर्णन या मंत्रांमध्ये केलेलं होतं. ज्या आयुधांनी या संस्कृतीला अधिक तेजस्वी केलं, रक्षण केलं, अशा अनेक शस्त्रांचा उल्लेख या मंत्रांमध्ये केलेला होता. आकाशाला भिडणाऱ्या उंच शिखरांचा आणि त्याहून अधिक उंचीचे तत्त्वज्ञान मांडणारे ऋषीमुनी यांचासुद्धा उल्लेख या तीर्थपूजनाच्या निमित्ताने, या कलशपूजनाच्या निमित्ताने गुरुजी करत होते. आणि ते मंत्र कानावर पडत असताना या देशाची सगळी समृद्धी जणू काही आपण ऐकतो आहोत असे भाव आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये दाटत होते. या सगळ्या समृद्ध वारशाचं पूजन आपण सकाळी केलं, स्मरण केलं. ते 16 वेगवेगळ्या प्रकारच्या उपचारांनी केलं. म्हणजे हळद वाहिली, कुंकू वाहिलं, फुलं वाहिली, आणखीन काय काय अभिषेक केला वगैरे वगैरे, असं बरंच त्याचं 16 वेगवेगळ्या प्रकारे उपचार करून आपण त्याचं पूजन केलं. सकाळचं पूजन हे आपल्याला भारताच्या मातीच्या कणाकणात कसा देव वसलेला आहे असं आपण श्रद्धायुक्त मनाने ते ऐकत होतो. आणि सकाळचं पूजन हे मला असं वाटलं की भावनांशी जोडलेलं होतं आपल्या सगळ्यांच्या, आणि भावनांनी आपण या सगळ्या देशाशी जोडले गेलो. या सगळ्या मंत्रांमध्ये जे सामर्थ्य होतं ते हेच होतं जे आता दादा सांगत होता की या सगळ्याशी मैत्री करणं हे खरं तर शिबिराचा मुख्य हेतू आहे. या मंत्रांच्या निमित्ताने सकाळी पुन्हा पुन्हा ते कानावरती येत होतं आणि पुण्याह वाचनाच्या निमित्ताने आम्ही सगळेजणं मंत्र काय म्हणत होतो तर आम्ही याचं सगळ्याचं रक्षण करू, संकल्प काय करत होतो तर हा वारसा आम्ही पुढे चालवू, असं आपण सगळं सकाळी करत होतो. आत्ता आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी जो देश पाहिला, जो भूगोल पाहिला, जो इतिहास पाहिला, जी संस्कृती पाहिली, काही विकृती पण पाहिली, त्या सगळ्याच्या उजळणीच्या निमित्ताने आत्ता आपण सगळ्यांनी वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये हे सगळं अनुभवलं आणि बघितलं की आपला देश कसा आहे हे आपण आत्ता समजून घेतलं आणि त्याची एक उजळणी आपली सगळ्यांची या निमित्ताने आत्ता झालेली आहे. या उजळणीच्या कार्यक्रमाला प्रमुख अभ्यागत म्हणून आपण घरातल्याच 2 मान्यवर मंडळींना बोलवलेलं होतं. प्रणवदादा आपल्यासमोर आज इथे आहे. त्याच्यासारखा अभ्यास करण्याची प्रेरणा मला वाटते आपल्यापैकी अनेकांना मिळाली असेल. तो अभ्यास आपण चालू ठेवला पाहिजे. आणि आत्ता आशुतोष दादांनी आपल्याला सगळ्यांना सांगितलं की सगळ्यात महत्त्वाचा एक मला मुद्दा वाटला की एक दृष्टिकोन, एक नजर आपली तयार झालेली आहे की बाहेर कुठेही गेलो, कुठल्याही निमित्ताने गेलो तर आपण कोणत्या नजरेने या देशाकडे बघितलं पाहिजे, कसं पाहिलं पाहिजे, असा दृष्टिकोन दादांनी आपल्या सगळ्यांसमोर ठेवलेला आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आज आपल्याला संकल्प करायचा आहे तो आम्ही असा देशस्थितीचा अभ्यास करत राहू, आम्ही या नजरेने देश बघू, इथली संस्कृती समजून घेऊ, इथला भूगोल समजून घेऊ, इथला इतिहास समजून घेऊ
आणि या सगळ्या विविध रूपांमध्ये जी एकात्मता भरून राहिलेली आहे तीसुद्धा आम्ही समजून घेऊ असा संकल्प करण्याचा आजचा आपला दिवस आहे. मला पुन्हा एकदा खरं सकाळच्या आपल्या पूजेकडं आपल्याला सगळ्यांना घेऊन जायचं आहे. अनेक विद्यार्थ्यांनी पाहिलं असेल की आपण वेगवेगळ्या बाटल्यांमधनं वेगवेगळ्या नद्यांचं पाणी आणलं होतं आणि गुरुजींनी काय केलं नंतर, तर गुरुजींनी त्या सगळ्या बाटल्यांमधलं पाणी एका कलशात ओतलं आणि मग त्याचं तीर्थ झालं. तोपर्यंत ते जल होतं, मग त्याचं तीर्थ झालं आणि मग त्याचं आपण पूजन केलं. आत्ता आशुतोष दादांनी आपल्याला सांगितलं की आपला देश हा असा एकात्म आहे आणि म्हणून ती देवभूमी आहे. आपल्या देशात जन्माला येणं दुर्लभ पुण्याचं मानलं जातं. भारतात आधी मनुष्य जन्माला येणं पुण्याचं आहे आणि त्यात भारतात जन्माला आला म्हणजे तर फारच पुण्यवान आत्मे होत आपण सगळे. आणि असं पुण्यवान का आहोत आपण, तर हा असा एकात्म देश आहे, त्याचं तीर्थ झालं असं आज आपण सकाळी जे अनुभवलं ते आपल्याला अख्ख्या देशभर घडवायचं आहे. अख्ख्या देशभर लोकांना असं वाटतं की हे वेगळ्याच भाषेत बोलतात, ह्यांचे डोळे लहानच आहेत, ही माणसं वेगळ्याच रंगाची आहेत, ह्यांची भाषाच वेगळी, यांचा पोशाखच वेगळा आहे, यांचं खानपानच वेगळं आहे. तर त्या वेगळेपणामध्ये अडकून न राहता त्या सगळ्याचं तीर्थ कसं होईल, ते सगळं एकात्म कसं होईल त्याची जाणीव अख्ख्या देशाला करून द्यायची आहे. मातृभूमी परिचय शिबिर ही त्याची छोटीशी सुरुवात आहे, पहिली पायरी आहे. आणखीन भरपूर पायऱ्या आपल्याला चढायच्या आहेत आणि त्या चढण्यासाठी स्नातक विद्यार्थी म्हणून, जसे मगाशी मी नेहा तापेकर म्हणलो, अनेक माझे विद्यार्थी आहेत, नेहा गोखले आहे किंवा पृथ्वीराज सहभागी झाला होता, या सगळ्यांसारखे पुन्हा पुन्हा गुरुकुलाच्या या शिबिरांमध्ये आपण सगळ्यांनी सहभागी झालं पाहिजे. स्वतंत्र आपापली शिबिरं नेली पाहिजेत. आपल्या महाविद्यालयातल्या मित्रांना घेऊन सुद्धा शिबिराला गेलं पाहिजे. त्यांना म्हटलं पाहिजे सहल नाही आपण शिबिराला जाऊ. तेव्हा आपण हळूहळू एक एक पायऱ्या वरती जाणार आहोत. अशी संधी आपल्याला सगळ्यांना युवक विभागामध्ये, युवती विभागामध्ये, पालकांना पालक महासंघामध्ये अशी संधी भरपूर उपलब्ध आहे. त्या संधीचा आपण सगळेजण लाभ घेऊया आणि तो लाभ घेऊया हाच आजचा शिबिर निवेदनाचा आपण सगळ्यांनी संकल्प मनामध्ये पक्का करूयात. हा संकल्प घेऊनच आत्ता आपण हा कार्यक्रम इथे प्रार्थनेने थांबवूयात. आणखीन मनोगत लेखन, पुन्हा पुन्हा शिबिरातल्या दैनंदिन्या चाळून बघणं, आठवून बघणं, असा शिबिराचा अभ्यास आपला सगळ्यांचा चालू ठेवूयात. दोन्ही दादा आवर्जून भरपूर वेळ काढून इथे उपस्थित राहिले त्याबद्दल आनंद व्यक्त करतो. लांबलेला कार्यक्रम पालकांनी शांत बसून ऐकलात त्याबद्दल पालकांचेही मनापासून मी आभार मानतो. सर्वजणांच्या उपस्थितीबद्दल, सर्व प्रकारच्या सहकार्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.